ओके. आजचं आपलं लेक्चर आहे. काल आपण काय आहे ओरिएंटेशन पाहिलं. सिलेबस जो आहे तो आज आपल्याला पाहायचा आहे. सिलेबसमध्ये काय काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तो सिलेबस त्याच पद्धतीनं का पाहायचा आहे, सेकंड पेपरमध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर पहिल्या पेपरमध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, ते ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आज आपल्याला पाहायच्या आहेत. कालच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं की ॲग्रिकल्चर ऑप्शनल कुठे कुठे यूजफुल आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या एक्झाम पाहिल्या ज्याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चरचा रिलिव्हन्स जो आहे तो यावर्षीपासून वाढलेला आहे. ओके. त्याचबरोबर काय आहे ॲग्रिकल्चरमध्ये जे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत ते कोणत्या गोष्टींमध्ये ओव्हरलॅपिंग आहेत, GSमध्ये असतील किंवा बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये कसा त्याचा यूज करता येईल तुम्हाला, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलेल्या होत्या. आता आजच्या सेशनमध्ये काय आहे आपल्याला सिलेबस डिकोडिंग करायचं आहे. ओके. सिलेबस डिकोड करायचा आहे म्हणजे काय आहे सिलेबसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे. आणि उद्याच्या लेक्चरपासून काय आहे आपण सेकंड पेपरला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला जेनेटिक्स पाहायचं आहे. ओके. मग तो जेनेटिक्स सब्जेक्ट का पाहायचा आहे तर हे तुम्हाला सिलेबस डिकोडिंगमध्ये ज्यावेळेस आपलं लेक्चर अजून थोडंसं पुढे जाईल तसं तशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील. ओके. मग त्याच्यामध्ये काय आहे वेगवेगळे सब्जेक्ट होते. किती सब्जेक्ट होते आपण काल जनरली पाहिलं होतं, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. किती पहिल्या पेपरमध्ये किती सब्जेक्ट आहेत, 8 सब्जेक्ट आहेत. ओके. दुसऱ्या पेपरमध्ये 8 सब्जेक्ट आहेत. ओके. ज्याच्यामध्ये काय आहे 8 सब्जेक्टमध्ये सेकंड पेपरमध्ये तुम्ही अजून डिवायडेशन करू शकता. जिथं प्लांट प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी हे 2 सब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. मग आता त्याच्यानुसार आपण सिलेबस जे काही टॉपिक्स आहेत ते एकदा परत पाहूया. किती किती त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया की त्या पद्धतीनं का पाहायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. तर पहिल्या पेपरमध्ये काय आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे ॲग्रोनॉमी. ओके. ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमीमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात डिग्रीमध्ये पाहिले असतील आपण. काय फील्ड क्रॉपचा असेल तुमचा एक सब्जेक्ट, बरोबर आहे. हां. त्याच्यानंतर काय आहे खरीप रबी ते फील्ड क्रॉपमध्येच आले तुमचे सगळे. ओके. त्याच्यानंतर काय आहे ऑर्गॅनिक फार्मिंग झाला असेल तुम्हाला. ओके. इरिगेशन झालं असेल. ओके. त्याच्यानंतर मेट्रोलॉजी असेल. ओके. अजून काय राहिलं का झाले एवढेच होते. ओके. ऑनलाईनवाले काही अडचण आली आवाजात तर सांगा लगेच कमेंट बॉक्समध्ये. ओके. तर काय आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय आहे वीड सायन्स. वीड सायन्समध्ये जे काही क्वेश्चन होते जसं की मी म्हटलं क्लासिफिकेशन आपण पाहतोय. क्लासिफिकेशनवरतीच आपण जास्त टाईम घालवतो. त्याच्यानंतर काय आहे कंट्रोल मेजरवरती येतो. 3च टॉपिक आहेत सिलेबसमध्ये वीडचे जर तुम्ही बघितले तर. ओके. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला नॉर्मल वीड आणि वीडच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनवाला पार्ट आहे. त्याच्यानंतर काय आहे त्याचं कंट्रोल मेजर्स आहेत. फिजिकल असतील, केमिकल असतील, बायोलॉजिकल असतील. आयोग काय करते आता तुम्हाला फिजिकल आणि केमिकल विचारत नाही आहे. आयोग आता शिफ्ट झालेला आहे बायोलॉजिकलवरती कारण की जमाना तो आलेला आहे.
आता केमिकल आणि फिजिकल आउटडेटेड होत आलेले आहेत किंवा जे काही सस्टेनेबिलिटी पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी काय आहे बायोलॉजिकल वीड मॅनेजमेंट जे आहे ते महत्त्वाचं आहे. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग सॉईल सायन्समध्ये आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये काय आहे सेमिस्टरमध्ये वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये वेगवेगळे कोर्सेस केले. ओके, मग त्याच्यामधले काय आहेत जे बेसिक कोर्सेस आहे जो 111मध्ये पण होता आपल्याला, ज्याच्यामध्ये काय आहे तुम्ही रॉक्स मिनरल वगैरे शिकला, ज्याच्यापासून काय आहे सॉईल फॉर्मेशन, सॉईल जेनेसिस ह्या ज्या गोष्टी शिकला, सॉईल टाईप्स ऑफ इंडिया हे ज्या गोष्टी शिकला त्याच्यापेक्षा काय आहेत नंतर तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये काही गोष्टी पाहिलेल्या असतील सॉईल सायन्सच्या, त्या सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला सॉईल सायन्समध्ये पाहायच्या आहेत. आफ्टर दॅट सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशन ते आहे. त्याच्यानंतर काय आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन हे सब्जेक्ट आहे. मग काय आहे सगळ्यात पहिला इकॉलॉजी, दुसरा ॲग्रोनॉमी, तिसरा फॉरेस्ट्री, चौथा वीड सायन्स, पाचवा सॉईल सायन्स, त्याच्यानंतर सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशन, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि ॲग्रिकल्चर काय आहे एक्सटेन्शन. हे 8 सब्जेक्ट आहेत पहिल्या पेपरमध्ये. हे पाठ पाहिजेत आपले की काय सब्जेक्ट आहेत, कोणत्या सिक्वेन्सना आहेत, का आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे सेल बायोलॉजी आणि प्लांट जेनेटिक्स सेकंड पेपर. आता हा काय आहे तर कन्सेप्ट ओरिएंटेड पेपर आहे. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला कन्सेप्ट दिलेला आहे किंवा मोस्ट ऑफ द बॉटनी हा जो पार्ट आहे तो काय आहे तुम्हाला सेकंड पेपरमध्ये आहे. याच्यामध्ये काय आहे सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स असं म्हटलं जातं प्लांट जेनेटिक्सला. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही 2 स्ट्रीम शिकला असाल जेनेटिक्समध्ये. जेनेटिक्स आहे आणि दुसरी कोणती असते त्याच्याबरोबर ब्रांच सायटोजेनेटिक्स. ओके, सायटोजेनेटिक्स म्हणजे काय काय सेलचा स्टडी म्हणजे या मॅम सेलचा स्टडी म्हणजे सायटोजेनेटिक्स का स्टडी ऑफ सेल नोन ॲज सायटोलॉजी. जिथं स्टडी असतो तिथं लॉजी असतं. ओके, हे बेसिक आहे आपलं. ओके, मग तिथं जिथं लॉजी येतं तिथं ग्रीक वर्ड असतो, जिथं TURE येतं तिथं लॅटिन वर्ड असतो. ओके, हे आपण बेसिकला शिकलो होतो. मग ते सायंटिफिक नेमला अंडरलाईन करतात वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो होतो, पण त्या आपण पाळत नाही लिहिताना. ओके, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॅक्ट करतात आपल्याला. ओके, मग याच्यामध्ये काय आहे जेनेटिक्समध्ये 2 ब्रँच आहेत. पहिली म्हणजे काय आहे तुमची जेनेटिक्स प्लांट रिलेटेड. मग त्याच्यामध्ये जेनेटिक्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय येतं इनहेरिटन्स येतं आणि व्हॅरिएशन येतं. इनहेरिटन्स म्हणजे काय आहे जे काय आहे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत पास ऑन होतं ते म्हणजे इनहेरिटन्स आहे. आणि व्हॅरिएशन म्हणजे काय आहे ज्या काही एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक आहेत अफेक्ट करताय. तुम्ही आता काय आहेत तुमच्या वडिलांसारखं काहीतरी तुमच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक असतात ज्या की इनहेरिटन्सनं आलेल्या आहेत तुमच्याकडे, पण त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहेत. ओके, त्या काय आहेत तुमचं जे सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट आहे त्यानं बनलेले आहेत. त्या म्हणजे काय आहे तुमचं व्हॅरिएशन आहे. मग इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन कशामध्ये येतं तर जेनेटिक्समध्ये येतं. आणि त्याच्यामधूनच दुसरा जो सायटोजेनेटिक्स हा पार्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक थिन बाउंड्री आहे त्या दोन्ही ब्रांचेसमध्ये. मग त्या सायटोजेनेटिक्समध्ये काय आहे सायटो म्हणजे काय आहे सेल. मग सेल जी आहे ती काय आहे तुम्हाला कुठं सापडणार आहे क्रोमोझोममध्ये. त्याच्यामध्ये इनहेरिटन्स सापडणार आहे आणि तो क्रोमोझोम थ्रू काय आहे पास ऑन होणार आहे. मग त्याचा जे काही सेल स्ट्रक्चर आहे क्रोमोझोम त्याचा अभ्यास जो आहे तो सायटोजेनेटिक्समध्ये येतो. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंगमध्ये काय येतं आपण काय करतोय त्याच्यामध्ये क्रॉसिंग करतोय. पण कशासाठी करताय क्रॉसिंग हायब्रिड व्हरायटी तयार करायची. पण त्याचा बेसिक काय हायब्रिड व्हरायटी तयार करा हाय यील्डिंग. मग त्याला काय म्हटलं जातं डेफिनेशनमध्ये हा तुम्ही प्लांट ब्रीडिंगच्या लिहिला असेल इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप. ओके, ते म्हणजे काय आहे तुमचं प्लांट ब्रीडिंग. मग वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याच्यामधल्या जे काही यील्ड असेल क्वालिटी असेल सिंक्रोनस मॅच्युरिटी असेल किंवा बाकीच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक तुम्ही त्याच्यामध्ये पेस्ट रेजिस्टन्स असेल डिसीज रेजिस्टन्स असेल ह्या ज्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता आणि त्या क्रॉपचे काय आहे इम्प्रूव्हमेंट करता. मग त्याच्यामध्ये 2 टेक्निक आहेत. एक काय आहेत सेल्फ पॉलिनेशननं करणारे आणि दुसऱ्या काय आहेत क्रॉस पॉलिनेशनने. मग त्याच्यानंतर तुमचं हायब्रिडायझेशन आलं. मग तुम्ही सोमॅटिक हायब्रिडायझेशनवरती शिफ्ट झाला. या काही अर्ली 90s टेक्नॉलॉजी आल्या. त्याच्यानंतर मग तुमचं BT कॉटन आलं जे काही तुम्ही बाकी बायोटेक्नॉलॉजीमध्ये शिफ्ट झाला. ते काय आहे त्याच्यामधलं ते इव्हॉल्युशन आहे. ओके, त्याच्यानंतर मग सीड टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपण सीडचा अभ्यास करतो. याच्यामध्ये सीड प्रोडक्शन अँड टेक्नॉलॉजी असं लिहिलं जातं. त्याचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो. त्याच्यानंतर प्लांट फिजिओलॉजी. ओके, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये काय आहे व्हेजिटेबल्स आहेत फ्लावर्स आहेत फ्रूट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहेत लँडस्केप गार्डनिंग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फूड प्रिझर्वेशन आहे. ओके, फूड प्रोसेसिंगचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे. हे सारे सब्जेक्ट किंवा मेडिसिनल ॲरोमॅटिक स्पायसेस कॉन्डिमेंट ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला काय आहे हॉर्टिकल्चरमध्ये आहे. त्याच्यानंतर काय आहे प्लांट पॅथॉलॉजी. याच्यामध्ये काय आहेत जे काही डिसीजेस येणार आहेत
ते डिसीजेस याच्यावरती आहेत. त्याच्यानंतर एंटोमॉलॉजी, वेगवेगळ्या पेस्ट आहेत. ओके, नॉर्मल क्रॉपवरच्या पेस्ट असतील किंवा ज्या काही तुम्ही धान्य साठवून ठेवताय, स्टोअर करताय, त्याच्यावरच्या ज्या काही स्टोर्ड ग्रेन पेस्ट आहेत त्या एंटोमॉलॉजीमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर आहे फूड प्रोडक्शन अँड सिक्युरिटी किंवा फूड प्रोडक्शन सिक्युरिटी अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असा तो टॉपिक आहे. हे सेकंड पेपरमध्ये येतात. याच्यामधले हे जे 4 सब्जेक्ट आहेत पहिले, ओके, ते 4 सब्जेक्ट काय आहेत तुमचे कोर बॉटनीचे सब्जेक्ट आहेत, जे की तुम्हाला जसं सांगितलं बॉटनी ऑप्शनलमध्ये पण ते काय असणार आहेत, ओव्हरलॅपिंग असणार आहेत, जे कॉम्बिनेशन तुम्ही IFSला घ्याल किंवा MPSC फॉरेस्ट्रीला घ्याल. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण सेकंड पेपर का चालू करतो, जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं ॲग्रिकल्चरची डेफिनेशन. ॲग्रिकल्चरच्या डेफिनेशनमधले 3 वर्ड महत्त्वाचे, काय, आर्ट, दुसरा म्हणजे सायन्स आणि तिसरा काय होता, बिझनेस. ओके, या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग आपल्याला काय शिकायचं आहे, तर अगोदर सायन्स शिकायचं आहे. मग सायन्स शिकायचं आहे म्हणजे कोणता पेपर शिकायचा आहे आपल्याला, सेकंड पेपर शिकायचा आहे. मग पहिला पेपर काय, त्याच्यामधला आर्ट शिकूया आपण. ओके, आणि त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक्समध्ये आपण त्याचा बिझनेस शिकूया. ओके, ही ॲग्रिकल्चरची डेफिनेशन आहे. पण आपण काय आहे पाठ केलेले आहेत. ॲग्रिकल्चर कोणता वर्ड आहे, अरे आता सांगितलं, TURE कशामध्ये येतं, लॅटिन वर्डमध्ये येते, बरोबर. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सायन्स पाहिजे. मग सायन्स पाहताना काय आहे, तर ज्यावेळेस आपण सेकंड पेपर पाहतो, सेकंड पेपरमध्ये पहिला सब्जेक्ट काय पाहतो आपण, जेनेटिक्स पाहतो. ओके, जेनेटिक्स म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास आहे, बेसिकली जर बघितलं आपण सेलचा अभ्यास आहे. ओके, सेल जर त्याचं बेसिक युनिट ऑफ लाईफ किंवा स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ नोन ॲज सेल, जे डेफिनेशन कोणी सांगितली, सेल थेरी, रॉबर्ट. अजून कोण होते त्याच्यामध्ये, रॉबर्ट कोण होते, सेल थेरी रॉबर्ट सरांनी सांगितली, स्किल्डन अँड स्कॅवन. ओके, आणि त्याच्यानंतर विरचॉ जे आहेत त्यांनी काय आहे थर्ड स्टेटमेंट दिलं. 3 स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आता ही जी सेल आहे, सेलपासून काय तयार होतो, टिश्यू, टिश्यूपासून काय तयार होतो, ऑर्गन, आणि एकत्र ऑर्गन आले तर काय आहे ऑर्गॅनिझम तयार होतो, बरोबर. जो काही मग ऑर्गॅनिझम तयार होतो इन द सेन्स ॲग्रिकल्चरमध्ये किंवा याच्यामध्ये जर बघितला तर म्हणजे काय होते, प्लांट तयार होते. ओके, आता हे प्लांट तयार होते. आता जे काही प्लांट तयार झालेलं आहे ते म्हणजे काय आहे, न्यूबॉर्न बेबीसारखं आहे. ओके, त्याच्यामध्ये कोणत्याही कॅरेक्टरिस्टिक नाही, जसं तुम्ही त्याला घडवाल तसं ते काय आहे घडत जाणार आहे. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे हे तुम्ही शिकला जेनेटिक्समध्ये, की त्याच्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या सेल आहेत, त्याच्यामध्ये काय आहे DNA RNA जेनेटिक मटेरियल कोणत्या टाईपचं आहे, त्या सगळ्या गोष्टी जेनेटिक्समध्ये येतील. क्रोमोझोम कोणत्या प्रकारचे आहेत ते कसे पास ऑन होतात, मग प्लॉइडी असेल, त्याच्यामध्ये डिप्लॉइड असेल, हॅप्लॉइड असेल. ओके, डिप्लॉइड हॅप्लॉइडचा कन्सेप्ट, मोनोप्लॉइड, पॉलिप्लॉइड. ओके, हे 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, ज्यावेळेस आपण काय आहे प्लॉइडी पाहतो, एक छोटासा कन्सेप्ट जर सांगायचा, त्याच्यामध्ये काय आहे डिप्लॉइड येतो. ओके, आणि दुसरा काय असतो पॉलिप्लॉइड. ओके, आता डिप्लॉइड म्हणजे काय आहे, डिप्लॉइडमध्ये काय असतं, डिप्लॉइडची डेफिनेशन काय असतं ह्याच्यामध्ये, 2 सेट ऑफ कशाचे, क्रोमोझोमचे, आणि इकडे काय असतात पॉलीमध्ये मोर दॅन 2 सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, मग आता ज्यावेळेस काय आहे वेगवेगळे, जसे आपण वेगवेगळे क्रोमोझोम नंबर पाहतो. ओके, ज्याच्यामध्ये राईस किती, राईसचा क्रोमोझोम 2n इज इक्वल टू, राईस डिप्लॉइड आहे, 2n इज इक्वल टू किती आहे 24, n इज इक्वल टू काय आहे 12 होणार. ओके, मग डिप्लॉइडला जर तुम्ही हाफ केलं, ओके, तर काय तयार होतो डिप्लॉइडचा, हॅप्लॉइड का मोनोप्लॉइड, हॅप्लॉइड. ओके, याच्यापासून काय आहे हॅप्लॉइड तयार होतो. ओके, हा n म्हणजे काय आहे तर हॅप्लॉइड आहे का मोनोप्लॉइड आहे, नक्की का, आणि पॉलिप्लॉइड पासून ट्रू डिप्लॉइड पासून काय तयार होते, आता तुम्ही सांगितलेलं लिहिलंय मी. हॅप्लॉइड कशाचा असतो, ट्रू डिप्लॉइड जो आहे त्याचा जर हाफ केला तर काय होतो तो मोनोप्लॉइड होतो, हॅप्लॉइड होत नाही. ओके, जो ट्रू डिप्लॉइड आहे त्याचा, आणि बाकीचे जे आहेत पॉलिप्लॉइडी त्याच्यामध्ये काय आहे तर तुमचा काय येणार आहे हॅप्लॉइड येणार आहे तिथं. ओके, याचा जो हाफ आहे त्याला तुम्ही दोन्ही म्हणू शकता, पण जर एकदम करेक्ट सांगायचा झाला
तर त्याला काय आहे मोनोप्लॉइड म्हटलं जातं. ओके, मग हे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला लागतात. ज्यावेळेस काय आहे तुम्ही डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने लिहिता, मग तुम्ही म्हणता मी लिहिलं होतं, मग तुम्ही काय लिहिलं होतं, डिप्लॉइडच्या ठिकाणी जर तुम्ही हॅप्लॉइड लिहून आला तर ते ट्रुली म्हणजे एकदम जर ॲक्युरेट पाहायचं झालं, टेक्निकली साऊंड पाहायचं झालं तर आहे का, ते नाही. मग आपल्याला वाटतं मी लिहिलं होतं 4 पानाचं आणि मला मार्क्स कमी दिलेले आहेत. ओके, मग मार्क येत नाहीत डिस्क्रिप्टिव्हला का, तर मग ह्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी काय आहे सायंटिफिक वर्ड आपल्यासाठी काय आहेत महत्त्वाचे आहेत. ओके, मग हॅप्लॉइड डिप्लॉइड जे काही त्याच्यामधलं डिफरन्शिएशन आहे ते तुम्हाला परफेक्टली समजलं पाहिजे. ते त्यावेळेस आपण घेऊया त्या सगळ्या गोष्टी होताना. ओके, मग इथं काय आहे हे जेनेटिक्स. आता हे प्लांट तयार झालेले, आता एकच प्लांटच घेऊन चालणार आहे का आपल्याला, नाही. आपल्याला काय आहेत नंबर ऑफ प्लांट तयार करावे लागणार आहेत. मग अगोदर हे जे प्लांट तयार झालेले त्याची काय आहे इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. इम्प्रूव्हमेंट ऑफ प्लांट जे काही आर्ट अँड सायन्स आहे, इम्प्रूव्हमेंट क्रॉप इम्प्रूव्हमेंटचं, त्याला काय म्हणतो आपण प्लांट ब्रीडिंग म्हणतो. मग काय आलं तुमचं प्लांट ब्रीडिंग हा टॉपिक आला. याच्यामध्ये काय केलं तुम्ही क्रॉप इम्प्रूव्हमेंट केली. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी, सेल्फ पॉलिनेशन असेल किंवा क्रॉस पॉलिनेशन असेल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड आहेत. सेल्फ पॉलिनेशनसाठी वेगळे आहेत, क्रॉस पॉलिनेशनसाठी वेगळे आहेत. मग त्याच्यामधल्या आयोगाच्या आवडीच्या ज्या मेथड आहेत त्याच्यामध्ये आत्ताच तुम्हाला मी सांगतो, त्याच्यामध्ये ज्या सिलेक्शनवाले आहेत, क्लोनल सिलेक्शन असेल, रिकरंट सिलेक्शन असेल, नॉन रिकरंट सिलेक्शन असेल, ओके, प्युअर लाईन सिलेक्शन असेल, ह्या आयोगाच्या सगळ्यात आवडत्या मेथड आहेत सिलेक्शनवाल्या. आणि त्याचबरोबर काय आहे बॅक क्रॉस. ओके, वन ऑफ द बेस्ट मेथड इन द वर्ल्ड फॉर ट्रान्सफर ऑफ, काय ट्रान्सफर करण्यासाठी बॅक क्रॉस महत्वाचे, हां मोठ्याने बोला. सगळ्यात मेथड कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर करण्यासाठी आहे का दुसरं काय ट्रान्सफर होत आहे, कोणती स्पेसिफिक कॅरेक्टर. MCRला वाचलं असेल, ऑब्जेक्टिव्ह कधीतरी जिंदगीत क्रॉस झाला असेल 4 वर्षाच्या ॲग्रिकल्चरच्या. सगळ्यात बेस्ट आहे जगातली मेथड ती डिसीज रेजिस्टन्स ट्रान्सफर करण्यासाठी बॅक क्रॉस. ओके, ते डिग्रीमध्ये आपण ऐकलं असेल, फक्त आता रिकॉल करायचं इथं. ओके, त्याचेच पैसे मी घेणार आहे. ओके त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे काय याच्यामध्ये, आता प्लांट ब्रीडिंग झालं, तुम्ही क्रॉप जे आहे ते एकदम व्यवस्थित तयार केले, त्याच्यामध्ये हायर क्वालिटी असेल, हायर इल्ड असेल, त्याच्यानंतर बेस्ट क्वालिटी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली, सिंक्रोनस मॅच्युरिटी असेल, त्याच्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये बोल्ड सीडच्या कॅरेक्टरिस्टिक असतील, पेस्ट रेजिस्टन्स असेल, डिसीज रेजिस्टन्स असेल, त्याचे हाईट असेल. ओके, जे काही स्टेचर म्हणतो आपण, शॉर्ट स्टेचर असेल, लॉंग स्टेचर असेल, क्रॉप जे आहे तर ओके, त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आपण इंट्रोड्यूस केल्या. ते म्हणजे काय आहे तुमचं प्लांट ब्रीडिंग. आता ते फक्त एकच क्रॉप चालणार आहे का, आपल्याला तेच काय आहे सेम क्रॉप पाहिजे. त्याच्यासाठी काय आलं मग सीड प्रोडक्शन आलं. ओके, सीडचं काय करावं लागेल आपल्याला, त्या क्रॉपपासून मल्टिप्लिकेशन करावं लागेल, कमर्शियलायझेशन करावं लागेल जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर. मग त्याच्यामध्ये काय आहे तुमचं सीड प्रोडक्शनच्या मेथड. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सीड्स पाहतो. ओके, जे न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, रजिस्टर्ड सीड, सर्टिफाईड सीड. इंडियामध्ये कोणते नसतात, सगळे असतात. जाऊ द्या शेतकऱ्याला सांगून काय फरक पडतोय आपल्याला. ओके, त्याचा तोटा होईल आपल्याला. काय आपण फक्त डॉक्टर लावायचे प्लांटचे नावापुढे. ओके, मग हे झालं काय आहे सीड प्रोडक्ट्स केला तुम्ही. ओके, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. सर्टिफाईड सीड जे आहे लास्टली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं. ओके, रजिस्टर्ड सीड जे आहे ते इंडियामध्ये ती स्टेज जी आहे ती स्किप केलेली आहे. ओके, कारण की ती प्रोसेस जी आहे ती लॉंग होते, त्याच्यामुळे आपण अजून डेव्हलपिंग नेशन आहोत. ओके, डेव्हलप नेशनमध्ये ती रजिस्टर्ड सीडची पद्धत आहे. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे सीड प्रोड्यूस झालं. आता ते सीड प्रोड्यूस झाल्यानंतर काय आहे त्याची जर्मिनेशन प्युरिटी असेल. ओके, बाकीचे त्या ज्या काही गोष्टी असतील कॅरेक्टरिस्टिक, त्याची जी काही शेल्फ लाईफ असेल ते टिकून राहणं. मग त्याच्यासाठी काय आहे टेक्नॉलॉजी आहे. मग ती टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे तुमचं सीड ट्रीटमेंट असेल, सीड एन्हान्समेंट असेल. ओके, या गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही कधी, सीड ट्रीटमेंट, सीड एन्हान्समेंट. ओके, त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काय आहे त्या सीडचं टिकवून ठेवण्यासाठी काय आहे ती टेक्नॉलॉजी आहे. मग त्याचा अभ्यास केला आपण. ओके, त्याच्यानंतर काय झालं, आता हे जे सीड होतं ज्यावेळेस तुम्ही सीड लावता शेतामध्ये बघितलं असेल त्याची जास्तीत जास्त जर्मिनेशन प्युरिटी किती दिली जाते, किंवा जर्मिनेशन पर्सेंटेज, प्युरिटी म्हणण्यापेक्षा काय आहे पर्सेंटेज किती दिलं जातं, सगळ्यात जास्त 90 to 99% पर्यंत आहे. पण ते 95 धरून चाला तुम्ही. ओके, त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. किंवा प्रत्येक जे सीड पासून उगवलेलं क्रॉप आहे ते काय आहे तुम्हाला युनिफॉर्म क्वालिटीमध्ये दिसत नाही. मग त्याच्यासाठी काय आलं तर बायोटेक्नॉलॉजी. ओके, बायोटेक्नॉलॉजी असा विषय आहे की ह्याच्यामध्ये काय आहे तुम्ही मिलियन्स, बिलियन्स, ट्रिलियन्स काय आहे सेम आयडेंटिकल प्लांट जे आहे
ते तयार करू शकता. त्याच्यासाठी काय आल्या, अर्ली 90s टेक्नॉलॉजी आल्या, म्हणजे काय आहे बायोटेक्नॉलॉजी आलं. म्हणजे काय आहे, एक प्लांट आहे, त्या प्लांटचा काय आहे तुम्ही टिश्यू घेतला, त्याचा कॅलस घेतला, सस्पेन्शन कल्चर घेतला आणि त्याच्यापासून काय आहे तुम्ही प्लांट तयार केलं. ओके, किंवा एखादा सीड, आर्टिफिशियल सीडचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, आर्टिफिशियल सीड तुम्ही तयार करू शकता. ओके, किंवा बाकीच्या ज्या काय म्हटलं जातं DNA क्लोनिंग आहे, त्याच्यामध्ये DNA रिकॉम्बिनेशन टेक्निक आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे काय आहे बायोटेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग इथं काय आहे तुमचं आता सेलपासून काय आहे प्लांट, प्लांटपासून सीडपासून काय आहे कॅलसपासून परत प्लांट, परत सीड, परत तुम्ही काय आहे कोणत्याही गोष्टीला कुठूनही जाऊ शकता. ओके, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू प्रिलिम मेन्स असं काहीतरी शेड्यूल जे आहे ते इथं आहे. ओके, जे काही प्लांटचं टोटल इव्हॉल्युशन आहे ते इथं झालं. मग त्याच्यानंतर काय येतं आपला नेक्स्टचा 5वा सब्जेक्ट काय येतो ह्याच्यामध्ये फिजिओलॉजी. ओके, मग फिजिओलॉजीमध्ये काय येतं, आता जे काही प्लांट तयार झालेलं आहे. ओके, हे जे काही प्लांट झालेलं आहे तयार, मग ह्याच्यामधून काय आहे वॉटरची मुवमेंट कशी होती आहे, त्याच्यानंतर काय आहे न्यूट्रिएंटची मुवमेंट कशी होती आहे. ओके, वॉटरची मुवमेंट म्हणजे काय आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इथपर्यंत झायलमपर्यंत, आणि तिथपासून मेझोफिल सेल जी कशामध्ये प्रेझेंट असते, लिव्जमध्ये प्रेझेंट असते, तिथपर्यंत काय असणार आहे ज्या झायलमपासून, त्याला दुसरं नाव असणार आहे काय, काल सांगितलं होतं तुम्हाला AOS असेंट ऑफ सॅप म्हटलं जातं त्याला. ओके, ती मुवमेंट. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन कसं होतं. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन, वॉटर पोटेन्शियल, टर्गर प्रेशर. ओके, सिम्प्लास्ट मुवमेंट, अपोप्लास्ट मुवमेंट, अँटीपोर्ट, सिम्पोर्ट, युनिपोर्ट, अशा काही गोष्टी ऐकल्या फिजिओलॉजीमध्ये, ऑस्मॉसिस, डिफ्युजन. पण त्या सगळ्या गोष्टींच्या बेसिक आपल्याला अगोदर पाहिजे आणि त्याच्यानंतर मग फिजिओलॉजी शिकायची, तरच आपल्याला त्या गोष्टी कळतात की काय आहे, कुठून कुठं मुवमेंट होती आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर काय आहे हे जे लिव्ज आहेत इथं फोटोसिंथेसिस कसं होतं आहे, रेस्पिरेशन कसं होतं आहे. ओके, त्याच्यानंतर मग फिजिओलॉजी, ज्यावेळेस तुम्ही एखादं सीड लावताय, ते सीड लावल्यानंतर त्याची फिजिओलॉजी कशी चेंज होते, कारण की आपण काय करतो फोटोसिंथेसिस आहे, फोटोसिंथेसिस स्वतःचं, मग फोटोसिंथेसिसमध्ये काय आहे तर फूड स्टोरेज होतं आहे, जे अन्न तयार होतं आहे बरोबर त्या सिस्टममध्ये. पण ज्यावेळेस सीड लावलं जातं ते जर्मिनेट होतं, मग त्याला अन्न कुठं असतं, मग ते स्टोअर असतं. मग जर क्लोरोफिल कंटेंट असेल तरच फोटोसिंथेसिस होतं. मग ते जे काही कन्व्हर्जन होतं ओके ते कोणत्या पद्धतीने होतं, मग त्याच्यामध्ये काय आहे सीड डेव्हलपमेंटची फिजिओलॉजी काय आहे किंवा सीड जर्मिनेशनची फिजिओलॉजी काय आहे ती विचारली जाते. त्या गोष्टी फिजिओलॉजीमध्ये येतात. त्याचबरोबर काय येतं ज्यावेळेस काय आहे आता बाहेर स्ट्रेस आहे, कोल्ड स्ट्रेस असतो, हीट स्ट्रेस आहे ओके किंवा बाकीचे साल्ट स्ट्रेस आला, मग प्लांट स्वतःमध्ये काय ॲडॅप्टेशन करतं किंवा त्याची फिजिओलॉजी ज्या काही बायोकेमिकल सायकल्स आहेत त्याच्यामधले ते कसे चेंज करतं आणि त्या कंडिशनला कसं ॲडॉप्ट करतं ते म्हणजे काय आहे तुमची फिजिओलॉजी आहे. मग इथं काय आहे तुम्ही प्लांट रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकला. कशामध्ये तर सेकंड पेपरमध्ये पहिल्या 5 सब्जेक्टमध्ये इथं तुमचा बॉटनीचा एंड झाला. त्याच्यानंतर काय आहे 6वा सब्जेक्ट आहे हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये जसं सांगितलं तुम्हाला काय आहे वेगवेगळ्या स्पेसीसचा अभ्यास आहे. म्हणजे इथं काय आहे तुम्हाला व्हेजिटेबल असतील, फ्रूट्स असतील, त्याच्यानंतर फ्लावर्स असतील, कट फ्लावर्स असतील, त्याच्यानंतर स्पायसेस असतील, कॉन्डिमेंट्स असतील, मेडिसिनल असतील, ॲरोमॅटिक असतील ओके या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर लँडस्केपिंग असेल, गार्डनिंग जे काही मुघल गार्डन वगैरे ते जे काही तुम्ही पाठ केलेलं असेल सगळ्या गोष्टी कुठं काय असते काय आहे ओके. पुण्यातले गार्डन थोड्या दिवसात तुम्हाला माहीत होतील आता आलाय तर इकडे ओके. त्या सगळ्या गोष्टी मग त्या अभ्यासाच्या दृष्टीनं पण पहा, बाकीच्या दृष्टीने पाहता ओके त्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे फूड प्रोसेसिंग आहे. त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिझर्वेशनच्या मेथड आहेत. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये येतील ओके. त्याच्यानंतर काय आहे 7वा सब्जेक्ट म्हणजे आपला एंटोमॉलॉजी. एंटोमॉलॉजी म्हणजे काय आहे हे जे क्रॉप आहेत याच्यावरती येणाऱ्या काय आहेत पेस्ट आहेत ओके. त्याचबरोबर जसं तुम्हाला मगाशी सांगितलं काय आहे जे काही तुम्ही स्टोअर करून ठेवताय ओके, जे काही गहू, ज्वारी, बाजरी किंवा जे काही सीड म्हणून नेक्स्ट जनरेशनसाठी ठेवताय त्यांच्यावरती येणाऱ्या पेस्ट म्हणजे काय आहे स्टोअर गेन पेस्ट आहेत ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही खापरा बिटेल वगैरे त्या ज्या काही गोष्टी ऐकल्या असतील त्या याच्यामध्ये येतील. बाकी तुम्हाला याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे काही पार्ट नाही आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एंटोमॉलॉजी इथलं सोपं आहे. त्याच्यानंतर काय आहे 8वा सब्जेक्ट पॅथॉलॉजी आहे ओके. पॅथॉलॉजीमध्ये काय आहे याच्यावरती येणारे वेगवेगळे डिसीजेस, त्याच्याबरोबर डिसीज ट्रायंगल आणि ह्या दोन्हीमध्ये जर बघितलं तर IPM महत्त्वाचं आहे ओके. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट ओके. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. याच्यामधला तो मायकोलॉजी, व्हायरोलॉजी वगैरे तो पार्ट तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे ओके. त्यामुळे त्याचा काही भीती नाही आहे ओके. त्याच्यानंतर मग लास्टचा सब्जेक्ट या दोन्हीला मिळून काय आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये प्लांट प्रोटेक्शन म्हटलं जातं ओके. कशाला तुमच्या एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीला ओके ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय आहे फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ओके किंवा फूड प्रोडक्शन अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असं पण म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय आहे जे काही पिकले आता शेतामध्ये
जे काही तुम्ही प्लांट तयार केलं सेलपासून, ओके, आणि त्याच्यामधून काय आहे तुमच्या प्लांट टू प्लेट फील्ड टू प्लेट काय येतं आहे किंवा फील्ड टू फोर्क काय पोचतं आहे, ते म्हणजे काय आहे तुमची फूड सिक्युरिटी आहे. आणि त्याच्यामधून जे काही तुम्ही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करताय ते, मग ह्या दृष्टीनं आपल्याला काय आहे आयोगाने सिलेबस डिझाईन करून दिलेला आहे. ओके, असाच दिलेला नाही आहे तो सिलेबस, ह्या गोष्टींमध्ये काहीतरी रिलेशन आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला त्या दृष्टीनं अभ्यास करायचा. अगोदर जेनेटिक्स अभ्यासायचा आणि मग तुम्हाला कशावरती जायचं आहे, प्लांट फिजिओलॉजीवरती जायचं. जेनेटिक्स अभ्यास करताना काय आहे तुम्ही सेल वॉलचा अभ्यास करता. ओके, सेल ऑर्गॅनल आहे, जसं कालच्या ह्याच्यामध्ये पण मी थोडंफार ह्याच्याबद्दल सांगितलं असेल तुम्हाला. सेल वॉलमध्ये काय आहेत वेगवेगळे प्रकारचं डिपॉझिशन होतं सेल वॉलचं. सेल वॉल जे काही सेल असेल प्रत्येक सेलचं जे काही थिकनिंग आहे त्या सेल वॉलचं थिकनिंग सेम नसतं, व्हॅरी करत असते. ओके, मग ते कशावरती डिपेंड असतं किंवा एखाद्या सेलचं तुम्ही काय आहे तर एज ठरवत असता, ते कशावरती ठरतं, जी काही सेल वॉल आहे त्या सेल वॉलचा थिकनेस किती आहे त्याच्यावरती काय आहे त्याचं एज ठरत असते. ओके, मग एजनुसार आपली सेल काय आहे थिकन होत जाते आणि आपण एजेड का दिसतो तर त्याच्यासाठी ते सेल वॉलचं कारण आहे. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्यामध्ये काय असतं पूर्ण जरी सेल वॉल असली तरी ती सेम नसती. ओके, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय आहे व्हॅरिएशन सापडेल. मग त्याच्यामध्ये काय आहे प्लांट सेलमध्ये जर बघितलं तर 3 प्रकारचं डिपॉझिशन असतं. एक म्हणजे क्युटिन आहे, दुसरं म्हणजे लिग्निन आहे, तिसरं म्हणजे सुबेरिन. ओके, आता हे जे 2 आहेत ह्याच्यामध्ये काय रोल आहे तर जे काही वॉटर लॉस आहे ते होऊन देत नाहीत काय क्युटिन आणि लिग्निन जे आहेत ते. ओके, ज्यावेळेस सुबेरिनचं डिपॉझिशन आहे जसं तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला या सुबेरिनच्या डिपॉझिशनमध्ये काय होतंय तर तुम्हाला याच्यामधून हे काय करतंय इम्परमिएबल करतंय. ओके, त्याच्यामधून वॉटरची मुवमेंट जी आहे ती ब्लॉक करणार आहे हे. ओके, सुबेरिन. मग ते कुठं प्रेझेंट असतं ज्यावेळेस तुम्ही काय आहे काय सब्जेक्ट पाहता फिजिओलॉजी, वॉटर ॲब्सॉर्प्शन. ओके, जो काही व्हाईट रूट आहे तो वॉटर ॲब्सॉर्ब करतो. इथं तुमच्या इपडर्मल सेल असतात त्याच्यामध्ये मग आतमध्ये वेगळे सेल असतात. मग ह्या रूट हेअरमधून वॉटर आतमध्ये येतं. ओके, इकडे काय आहे तुमची हायपोटोनिक कंडिशन असते, रूटमध्ये काय असते हायपरटोनिक कंडिशन असते. मग इथं काय आहे तुमची इपडर्मल सेल आहे, तिथून काय आहे वॉटर आतमध्ये आलं. मग इथून 2 ह्याच्यामधून मुवमेंट करतं, अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट मुवमेंट होती. जे सेल वॉलमधून होती त्याला काय म्हटलं जातं सेलमधून सेल टू सेल होती त्याला काय म्हटलं जातं त्या सगळ्या कन्सेप्ट. आणि त्याच्यानंतर काय आहे ते जिथं झायलम आहे त्या झायलमपर्यंत पोहोचतं. ओके, मग इथं काय आहे इन बिटवीन काय आहे तुमच्या सेल असतात, या सेल आहे त्याच्यावरती सुबेरिनचं डिपॉझिशन असतं आणि एकाच सेलवरती सुबेरिनचं डिपॉझिशन नसतं. त्याच्यामधून काय आहे त्या वॉटरची मुवमेंट होती कुठं झायलमपर्यंत. मग ही जी आहे त्याला पॅसेज सेल म्हटलं जातं. ओके, मग ही जी पॅसेज सेल आहे त्याच्यावरती सुबेरिनचं डिपॉझिशन नसल्यामुळे काय आहे वॉटर मुवमेंट होती. इथं काय होणार आहे वॉटर ब्लॉक होणार आहे. कशामुळे तर सुबेरिनचं डिपॉझिशन आहे. म्हणजे काय आहे हा जेनेटिक्सचा कन्सेप्ट तुम्हाला काय आहे फिजिओलॉजीमध्ये लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा. आपलं काय झालं एका सेमिस्टरला एक सब्जेक्ट शिकलो, दुसऱ्या सेमिस्टरला एक सब्जेक्ट शिकलो. एका सेमिस्टरला एक सर होते शिकवायला, दुसऱ्या सेमिस्टरला दुसरे होते. त्याच्यामुळे काय आहे इंटर रिलेशन जे आहे सब्जेक्टचं ते लागलेलं नाही. पण इथं MPSCला किंवा UPSCला तुम्हाला त्याचं इंटर रिलेशन लावायचं आहे. जसं आपण वर्गात बसल्या बसल्या काही रिलेशन लावत असतो तसेच इथं रिलेशन लावायचे. तीच बुद्धी फक्त अभ्यासाच्या दृष्टीनं यूज करायची. ओके, या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आपण कुठं होतो हां, हे झालं आपला पहिला दुसऱ्या पेपरचा अभ्यास की त्याच सिक्वेन्सनं का अभ्यास करायचा. समजलं काही अडचणी याच्यामध्ये काय असेल तर सांगा ऑनलाईनवाले. ओके, याच्यानंतर मग पहिला पेपर. आता पहिल्या पेपरमध्ये काय पाहिलं होतं आपण सगळ्यात पहिला सब्जेक्ट एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. ओके, एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. आता आर्ट आणि बिझनेसवरती आलो आपण. सायन्स संपलं आपलं ॲग्रिकल्चरमधलं. ओके, आता आर्ट आणि बिझनेस. आर्ट आणि बिझनेसमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजीचा का अभ्यास करायचा आहे तर ही काही पृथ्वी तयार झाली त्यावेळेस एन्व्हायरमेंट तयार झालं, मग इकोसिस्टम डेव्हलप होत गेली, मग इकॉलॉजी आली. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं पाहायच्या आहेत. आणि जे काही क्लायमेट चेंज होतं आहे ओके, जे काही ग्रीनहाऊस गॅसेस आहेत ओके ते जे काही आहेत त्याचा काही इम्पॅक्ट होतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर कसं करता येईल. ओके, सस्टेनेबल ॲग्रिकल्चरपर्यंत आता तुम्ही आहात. आता नवीन कन्सेप्ट आला आहे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर. ओके, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर आणि सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणजे काय आहे तुम्हाला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुमच्या पोरांना नातवंडांना ठेवायचं आहे. ओके, एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर. ओके, आणि रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे तुम्हाला रिजनरेशन करायचं आहे. जी काही सॉईल आहे ती रिजनरेट करायची. रिजनरेट करायची म्हणजे सॉईल तयार नाही करायची.
ओके, त्याच्यामधले जे काही न्यूट्रिएंट आहेत ते तुम्हाला काय आहेत रिस्टोर करत चालायचे आहे. अशी सॉईल जी अगोदरच्या कंडिशनला होती ती आणायची आहे तुम्हाला. आत्ता जे आहे त्याचा पुढं जाऊन परत आपल्याला ठेवणं आणि पुढं उपयोग करणं म्हणजे सस्टेनेबिलिटी. आणि रिजनरेटिव्हमध्ये काय आहे रिजनरेशन करायचं आहे. जे काही रिसोर्सेस आहेत नॅचरल रिसोर्सेस, लँड असेल, वॉटर असेल, सॉईल असेल, ओके, हे रिसोर्सेस तुम्हाला काय आहे रिजनरेशन किंवा रिज्युनेशन करतो आपण लेकचं. ओके, फॉरेस्ट असेल त्याचं रिज्युनेशन, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे रिजनरेटिव्ह आहे. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी काय आहेत एन्व्हायरमेंट इकॉलॉजी. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट आपण पाहिला काय आहे ॲग्रोनॉमी होता. बरोबर, माझं चुकत असलं तरी त्या फोल्डरमध्ये बघा दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यासाठी सरांचं चुकायला नको. ओके, त्याच्यामुळे ॲग्रोनॉमी काय आहे ज्यावेळेस इकोसिस्टम आली, इकोसिस्टममधून काय आहे जी नॅचरल इकोसिस्टम आहेत ज्या आपण आत्ता पाहतो, जे काही फॉरेस्ट आहे म्हणजे काय आहे नॅचरल इकोसिस्टम आहे त्याच्या ठिकाणी. ॲग्रोनॉमी म्हणजे काय आहे किंवा ॲग्रिकल्चर आर्टिफिशियल इकोसिस्टम आहे. समजतंय, कारण की एक फील्ड आहे त्या फील्डमध्ये काय केलेलं आहे तुम्ही एक सिम्पल युनिफॉर्म क्रॉप ग्रो केलेलं आहे. नेचरमध्ये असं होत नाही. नेचरमध्ये डिफरंट स्पेसीज एकत्र येतात. ओके, डायव्हर्सिफिकेशन आहे नेचरमध्ये, वेगवेगळ्या स्पेसीजचं, वेगवेगळे प्लांट असतील, वेगवेगळ्या फॅमिलीचे असतील, त्या वेगवेगळ्या जनरेशनचे असतील, वेगवेगळ्या स्पेसीजचे असतील, त्याचे काही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये परत व्हरायटीज असतील, त्या सगळ्या गोष्टी. बट ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चर करता त्यावेळेस काय आहे स्पेसिफिक फील्डमध्ये काय आहे युनिफॉर्म स्पेसीज जी आहे ती ग्रो करता. मग त्याच्यामुळे काय आहे इथं ॲग्रोनॉमीचा अभ्यास. मग ॲग्रोनॉमीमध्ये इव्होल्युशन होत गेलं. मग त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही फील्ड क्रॉपचा अभ्यास करताय, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग आत्ता जो नवीन कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर प्रिसिजन फार्मिंग असेल, त्याच्यानंतर इरिगेशनचा अभ्यास करताय किंवा बाकीचे जे काही सगळे सब्जेक्ट आहेत ते. त्याच्यानंतर मग तिसरा आहे फॉरेस्ट्री. ओके, जसं जसं आपल्याला पुढे जायला लागलो आपण हे फॉरेस्ट क्लिअर करूनच हे करायला लागलो, पण आपल्याला कळालं की फॉरेस्ट्री पण महत्त्वाची आहे. जर सस्टेनेबिलिटी ठेवायची असेल तर काय आहे फॉरेस्ट्री महत्त्वाची. मग त्याच्यासाठी काय आहे 1988च्या पॉलिसीनुसार किती % फॉरेस्ट पाहिजे 33% पाहिजे. आत्ता किती आहे इंडियाचं 24.62 काहीतरी समथिंग आहे. ओके, जे वाढत चाललेलं आहे हळूहळू. आपण करतोय सगळ्या गोष्टी मेजर्स घेतोय, त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आहेत. ओके, रिसेंट याच्यामध्ये. मग हे जी फॉरेस्ट्री आहे, मग ही फॉरेस्ट्री काय आहे ते नॉर्मल फॉरेस्ट झालं तुमचं. ओके, जे काही तुम्ही GSमध्ये शिकाल, जॉग्राफीमध्ये वेगवेगळे फॉरेस्ट शिकाल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे डेन्स असेल, व्हेरी डेन्स फॉरेस्ट असेल, ओके, ओपन फॉरेस्ट असेल, ते सगळे टाईप शिकाल. आपल्याला इथं काय पाहिजे आहे आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्री पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्रीच्या क्रॉपचं कॉम्बिनेशन पाहिजे किंवा इथं आपल्याला ॲलोक्रॉपिंग सिस्टम जी आहे ती पाहिजे. ओके, किंवा सोशल फॉरेस्ट्री पाहिजे किंवा नॉन कन्व्हेन्शनल फॉरेस्ट्री पाहिजे किंवा तुंग्या कल्टिवेशन पाहिजे किंवा शिफ्टिंग ॲग्रिकल्चर पाहिजे. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉरेस्ट्रीमध्ये शिकायच्या. त्याच्यानंतर काय झालं जे काही तुम्ही ॲग्रिकल्चर करत होता त्याच्यामध्ये काय आहे डिफरंट स्पेसीज आल्या, जी लावली आहे ती सोडून दुसरी आली. ओके, अनवॉन्टेड स्पेसीज सगळ्यात सोपी डेफिनेशन ॲग्रिकल्चरमधली 4-5 डेफिनेशन आहेत सगळ्यांच्या नोट्समध्ये. ओके, आणि आपल्याला 4ही येतात, बाकीच्याची एक पण येत नाही आहे, पण त्याची 4 येतात, कोणती लिहू शकतो आपण. ओके, मग त्याच्यामध्ये अनवॉन्टेड स्पेसीजवाली आपल्याला सगळ्यांना सोपी जाते. मग ती अनवॉन्टेड स्पेसीज आपण रिमूव्ह करतो, ती म्हणजे काय आहे वीड. मग ते वीड आलं. ओके, मग ती जी अनवॉन्टेड स्पेसीज होती त्याला आपण काय नाव दिलं वीड नाव दिलं. मग त्याच्यानंतर काय आहे आपल्याला ते कंट्रोल करण्यासाठी आपण काय आहे त्याचं सायन्स शिकलो. ओके, ते म्हणजे काय आहे वीड सायन्स. मग त्याच्यासाठी काय आहे अगोदर आपण वेगवेगळे वीड पाहिले, ब्रॉड लिव्ज वीड असतील, नॅरो लिव्ज वीड असतील, त्याच्यानंतर काय आहे कॉटिलडॉनवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यानुसार कंट्रोल मेजर आणले आपण. मग त्याच्यामध्ये काय आहे फिजिकल असतील, मेकॅनिकल असतील, केमिकल असतील, बायोलॉजिकल असतील. आत्ता आपण काय आहे बायोलॉजिकलवरती जास्त भर देतोय. ओके, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर काय आहे 5वा सब्जेक्ट वीड सायन्स झाल्यानंतर आपल्याला आता वीड आपण क्लिअर केलं. मग त्याच्यानंतर काय आहे जे काही क्रॉप लावलेलं आहे तिथली जी काही सॉईल आहे ती सॉईल, मग त्या सॉईलचा स्टडी करायला सुरुवात केली. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ओके, ती कोणत्या रॉकपासून बनलेली आहे, त्याच्यानंतर कोणत्या मिनरल्सपासून बनलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स कोणते प्रेझेंट आहेत, हे सगळं तुम्ही काय आहे सॉईलमध्ये शिकताय. ओके, हे सगळे टॉपिक आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस आपण सिलेबस पाहणार आहे एक सब्जेक्टचा हेच टॉपिक आहेत, कॅरेक्टरिस्टिक, प्रॉपर्टीज, रॉक, मिनरल्स, न्यूट्रिएंट. ओके, त्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याचं काय आहे आपण सायन्स शिकायला लागलो, कोणत्या ह्याच्यापासून काय बनलेलं आहे, काय कंपोजिशन कसं आहे त्याच्यामध्ये. ओके, ते म्हणजे काय आलं तुमचं सॉईल सायन्स आलं. त्याच्यानंतर मग 6वा सब्जेक्ट. आता हे जे सॉईल आहे सॉईलचा आपल्याला इम्पॉर्टन्स कळाला, त्या सगळ्या गोष्टी कळाल्या. मग त्याच्यानंतर आपल्याला कळालं की जर आपल्याला फील्ड क्रॉप लावायचे असतील किंवा ॲग्रिकल्चर करायचं असेल तर त्या सॉईलचं काय आहे सॉईलचं काय करणं गरजेचं आहे कॉन्झर्वेशन. ओके, अँड वॉटर कॉन्झर्वेशन. सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. ओके, जे काही सॉईलमधलं सॉईल मॉइश्चर आहे ते टिकवून ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर काय आहे जे वेगवेगळे ड्राऊट आहेत
ड्राऊटमध्ये वेगवेगळे प्रकार कोणते कोणते? ड्रायलँड ॲग्रिकल्चर कोणता? हायड्रोलॉजिकल ड्राऊट, ॲग्रिकल्चर ड्राऊट, मेट्रोलॉजिकल ड्राऊट. ओके, मग आपल्याला कोणता महत्त्वाचा आहे? ॲग्रिकल्चर ड्राऊट. ॲग्रिकल्चर ड्राऊट म्हणजे काय? डेफिनेशनमध्ये काय येतं? वॉटर स्केअरसिटी नोन ॲज ॲग्रिकल्चर ड्राऊट. हां, 2.5 का 75? 750. ते ड्रायलँड ॲग्रिकल्चर झालं सर. ड्रायलँड ॲग्रिकल्चर, ड्राय ॲग्रिकल्चर ते आले तिथं. ओके, किंवा रेनफेड ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये ते पावसाचं प्रमाण आहे. ओके, इथं जे ड्राऊट आहेत, ड्राऊटमध्ये हायड्रोलॉजिकल ड्राऊट. हायड्रोलॉजिकल ड्राऊट म्हणजे काय आहे? प्यायचं पाणी नाही आहे, बरोबर. म्हणजे त्याच्या डेफिनेशनमध्ये वॉटर स्केअरसिटी जी आहे ते काय आहे? त्या याची. मेट्रोलॉजिकल म्हणजे काय आहे? जो पाऊस पडतो ॲव्हरेज त्याच्यापेक्षा बिलो पाऊस पडलेला आहे म्हणजे मेट्रोलॉजिकल ड्राऊट. आणि ॲग्रिकल्चर ड्राऊट म्हणजे काय आहे? शेतीसाठी काय लागतं आहे? सॉईल मॉइश्चर लागतं आहे. त्या सॉईल मॉइश्चरचा डिफिसिट असणं म्हणजे ॲग्रिकल्चर ड्राऊट. मग प्रत्येक ठिकाणी काय आहे ते वर्ड महत्त्वाचे. हायड्रोलॉजिकल म्हणजे काय आहे? तुम्हाला पिण्यासाठी पाणी नाही आहे. मेट्रोलॉजिकल म्हणजे काय आहे? जेवढा पाऊस पडतो आहे त्याच्यापेक्षा 75% पाऊस कमी पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे? ॲग्रिकल्चर ड्राऊट म्हणजे काय? ॲग्रिकल्चरसाठी कशाला पाणी लागतं आहे? तर जे काही सॉईल मॉइश्चर आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय आहे? सॉईल मॉइश्चर डिफिसिट म्हणजे ॲग्रिकल्चर ड्राऊट. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काय आहे आपल्याला इथं आहे. मग याच्यासाठी काय करता येईल? नुसते प्रॉब्लेम सांगून चालणार नाही, सोल्युशन. मग सोल्युशनमध्ये काय आहे? वॉटर कॉन्झर्वेशन. मग काय आलं तुमचं? वॉटरशेड मॅनेजमेंट आलं. ओके, इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट. मग त्याच्यामध्ये काय काय करता येईल? ओके, कुठून कुठून कॅचमेंट एरियामध्ये बेसिनमध्ये पाणी आणता येईल. ओके, त्या सगळ्या गोष्टी. किंवा इरिगेशन कोणत्या प्रकारचं देता येईल. मग मायक्रो इरिगेशनवरती आपण शिफ्ट झालो. स्प्रिंकलर इरिगेशन आलं, ड्रिप इरिगेशन आलं. ओके, कुणी आणलं ड्रिप इरिगेशन? सिमचा ब्लेस. कुठले सायंटिस्ट? कोणत्या देशात पहिल्यांदा? काय किती % त्याच्यामध्ये काय आहे? वॉटर तुमचं सेव्ह होतं आहे. वॉटर यूज इफिशियन्सी ऐकली असेल तुम्ही. वॉटर सेविंग हा प्रकार वेगळा आहे आणि वॉटर यूज इफिशियन्सी वेगळा आहे ना डिफरन्स दोन्हीमध्ये. त्या सगळ्या गोष्टी. किती वॉटर सेव्ह होतं ड्रिप इरिगेशनमध्ये? स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये जास्त सेव्ह होतं का ड्रिप इरिगेशनमध्ये? ड्रिप इरिगेशनमध्ये. ओके, किती आहे सेविंग? बघितलं तर किती आहे? अराउंड 90% तुमचं सेविंग आहे. ओके, आणि वॉटर यूज इफिशियन्सी जर बघितली तर 85 to 90% दरम्यान त्याची आहे. ओके, स्प्रिंकलरची किती आहे? 75 to 80च्या आसपास त्याची वॉटर यूज इफिशियन्सी आहे. मग त्या सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लिहिताय त्यावेळेस आपण वॉटर यूज इफिशियन्सी लिहितोय का वॉटर सेव्हिंग लिहितो हे बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामधून तुम्हाला मार्क्स येणार आहेत. मग ह्या गोष्टी आहेत. इथं करताना काय आहे? दोन्ही गोष्टी लिहायच्यात आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही लिहाल, ज्यावेळेस मी तुम्हाला ती शॉर्ट नोट लिहून देईल किंवा त्याच्यावरचा मोठा क्वेश्चन लिहून देईल, त्यावेळेस पण तुम्ही बघा तुम्हाला ते दोन्ही वेगवेगळं लिहून दिलं असेल. वॉटर सेव्हिंग वेगळं लिहून दिले असेल किंवा वॉटर यूज इफिशियन्सी लिहून दिली असेल वेगळी. जरी माझ्याकडनं राहिली तरी आता तुम्हाला सांगितले, तुम्ही मला आठवण करून द्या. ओके सर, दोन्ही वेगवेगळं आहे, दोन्ही वेगवेगळं सांगा. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर काय आहे? 7वा सब्जेक्ट आपला काय आला? कोणता आहे? हे झाल्यानंतर आता राहिले 2. त्याच्यामधला लास्टला काय आहे? आपल्याला आता ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स पाहावं लागेल. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर काय लागतोय? पैसा लागतोय. बिझनेस बघायला पाहिजे का आहे, माझ्याकडे किती आहेत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मला? तर मला फार्म प्लॅनिंग करावं लागेल, मला फार्म मॅनेजमेंट करावं लागेल. बरोबर आहे. मला माझं फार्मचं बजेट पाहावं लागेल का आहे त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मला मार्केट पाहावं लागेल, मार्केटचा इंटेलिजन्स घ्यावा लागेल. मार्केटमध्ये कोणतं क्रॉपला डिमांड आहे, कोणत्या क्रॉपचा सप्लाय आहे. ओके, पेरिशेबल कमोडिटी मी ग्रो करू शकतो का? का तर माझ्याकडे नियर अबाउट मार्केट आहे का? त्याच्यानंतर मी जे काही आपण म्हणतो बाहेरच्या ज्या स्पेसीज आहेत, ओके, फॉरेन स्पेसीज जर लावायचे म्हटले किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल ग्रो करायचे म्हटले तर ती मी लावू शकतो का? माझ्याकडे ती फॅसिलिटी आहे का? मार्केट किती लांब आहे? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे? तुमचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे. ओके, जे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या होत्या. त्या आपल्याला लॉज नाहीत आहे पण त्याच्या रिलेटेड गोष्टी आहेत. आपल्याला सगळ्यात आवडता आयोगाचा टॉपिक आहे याच्यामधला मार्केट इंटेलिजन्स. बाकी सगळं तुम्ही पाहिलेलं आहे, पाठ केलेलं आहे ह्याच्यामधलं, पण मार्केट इंटेलिजन्स आपल्याला झालं नाही. आणि आयोग आपलं नशीब आलेवेच खराब आहे सगळीकडे. आयोग आपल्याला जे येत नाही ते विचारतं, मार्केट इंटेलिजन्स विचारतं आयोग. ओके, त्यामुळेच आपण आपलं नशीब चांगलं असतं तर आपण MPSC UPSC करतच नसतो. चांगल्या घरात कुठेतरी अंबानीच्या जन्माला आलो असतो, निवांत राहिलो असतो. ओके, त्याच्यानंतर काय आहे? ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. आता काय आहेत? वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. ओके, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. जे काही एक प्रोग्राम होता L2L, लॅब टू
लँड प्रोग्राम तुम्ही ऐकला असाल. मग त्याच्यामध्ये काय आहे, आपण एक्सटेन्शनमध्ये वेगवेगळं शिकलो आहे की कसे ग्रुप तयार करायचे, बस सेशन असतील, जे काही डिस्कशन असतील, कम्युनिकेशन मेथड कशा आहेत, कशा डेव्हलप केल्या पाहिजेत. ओके, किसान कॉल सेंटर आहेत, त्याच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आहे. ओके, जे काही गोष्टी आहेत, KCC दोन्ही कार्ड आहे, त्याच्यानंतर ते आहे, त्याच्यानंतर सॉईल हेल्थ कार्ड आलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं किंवा KVK जे आहे ते म्हणजे काय आहे तुमचा ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. हे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. ओके, सायंटिफिक जे गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, जे तुम्हाला 8व्या सेमिस्टरला होतं, जसं की तुम्ही डेमो एकाच दिवसात सगळे घेतले बॅनर हातात धरून, बरोबर, एक्सटेन्शन एज्युकेशनचे. ते म्हणजे काय आहे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, हे ॲग्रिकल्चर होतं जे आपल्याला तिथं शिकायचं होतं, पण तिथं शिकलो नाही म्हणून आता इथं काय करावं लागतं, ते सरांना पैसे द्यावं लागतात. ओके, अशा गोष्टी आहेत याच्यामध्ये. एवढ्या साऱ्या काय आहे सिलेबस आहे आपला, किंवा हे सिलेबसचे आपले काय आहेत सब्जेक्ट झाले. आता मग त्याच्यामध्ये काय आहे आपण 1 बाय 1 त्याच्यामधले काय आहे सिलेबसमधले पॉईंट पाहूया. कारण की तुम्ही परत वाचणार नाही, मला एकदा तरी वाचून दाखवावं लागणार आहे तुमच्याकडनं पैसे घ्यायचेत म्हटल्यावरती, बरोबर आहे. कारण की सिंगल स्वीपमध्ये सिलेबस वाचणारा कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे इथं पण लावलेलं आहे. कधी क्लासमध्ये बसला लवकर आला तर तुमच्यासाठी फॅसिलिटी दिली की वाचून घ्या बाबा एकदा, काही अडचण नाही, तो सगळीकडनं वाचता येईल अशा दृष्टीने दिलेला आहे. ओके, मग आपण पहिला टॉपिक पाहूया. त्याच्यामध्ये काय आहे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी याच्यावरती कोणते कोणते सब्जेक्ट दिलेले. आता काय करा सर्वांनी, काय आहे जे PYQचं बुक आहे ते ओपन करा. ओके, हां, तुमच्याकडे घ्या एक ऑनलाईनवाले, तुम्हाला एक PDF शेअर केलेली असेल ते. मॅडम तुम्ही दोघी एकत्र बघता, मला एक देता. कॉपी आहे पलीकडे, पण आता ते पलीकडे जावं लागेल. सर्वांपाशी आहे. ओके, एक तरी आहे ना बेंचवरती. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी जाताना माझ्याकडून कलेक्ट करा, फ्रीमध्येच आहे हे सर्वांसाठी. कारण की आपण बघत नाही, जसं काल सांगितलं तुम्हाला, जास्त खर्च होतो आहे अशा गोष्टींवरती. MPSCमध्ये थाळीच्या पैशात कसे थाळी वाचवायची आपल्याला रविवार संध्याकाळची, अजून त्यातच मी सिस्टममध्ये यायचं आहे. ओके, त्यामुळे आता काय आहे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटमध्ये जर बघितलं आपण इकॉलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टू मॅन. आता जी काही इकॉलॉजी आहे त्याचा रिलेव्हन्स कसा आहे मॅन, बरोबर. ओके, आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहाल हे जे PYQचं आहे ते ओपन करा सर्वांनी, फाईल ग्रुपवरती शेअर केलेली आहे आपल्या कृषी प्रबोधिनीच्या, आणि त्याच्यावरती पहा तुम्ही. ओके, ऑनलाईनवाले सगळे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्ही बघा याच्यामध्ये जे काही वेगवेगळे क्वेश्चन आहेत, जे काही प्रिन्सिपल आहेत, त्या प्रिन्सिपलवरती आयोगाने 30 वर्षामध्ये इकॉलॉजीचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत, इकॉलॉजी प्रिन्सिपल्स, त्याच्यावरती काय आहे आयोगाने तुम्हाला जवळजवळ 6 ते 7 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तो जर तुम्ही मार्क केला याच्यामध्ये रीड करताना 30 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला इकॉलॉजिकल प्रिन्सिपल बघा. सेकंड क्वेश्चन म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील 5 नंबरचा क्वेश्चन, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर, प्रॅक्टिसेस अँड इम्पॅक्ट कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर इंडियन सिनेरिओ, इकॉलॉजिकल प्रिन्सिपल फॉर प्रोडक्टिव्ह आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर लगेच खाली इकॉलॉजिकल प्रिन्सिपल फॉर प्रोडक्टिव्ह अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ओके, तो काय आहे 10 मार्करला 2017ला विचारला होता. इकॉलॉजिकल प्रिन्सिपल टू डेव्हलप प्रोडक्टिव्ह आणि सस्टेनेबल सिस्टम. तेच वर्डिंग फक्त काय आहे शफल करतात आहे आणि तेच क्वेश्चन विचारतात आहे. ओके, त्याच्यानंतर परत तुम्हाला काय आहे 14ला विचारला होता बघा, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये Bला 20 मार्करसाठी. ओके, काय आहे एक्सप्लेन इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी. जसे जसे तुम्ही वरती जाल तसे तसे काय क्वेश्चन तुम्हाला कॉम्प्लिकेटेड झालेले पाहायला भेटतील. अगोदर काय आहे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन होते, जसं की सगळ्यात खाली बघितला तर क्रॉप इकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्यावरती शॉर्ट नोट होती. त्याच्यानंतर काय आहे डिफाईन प्लांट इकॉलॉजी आणि रोल विचारले होते, ऑटोटॉक्झिसिटी इन क्रॉप प्रोडक्शनमध्ये कोणती आहे ती. ओके, त्याच्यानंतर जसं जसं वरती जाल तुम्ही तशा तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये काय आहे 2 किंवा 3 डायमेन्शन्स दिसायला लागलेले आहेत. म्हणजे काय आहे तुम्हाला अभ्यासाचा फ्लो चेंज करणं, त्या दिवसेंदिवस जसे तुम्ही वरती येत आहे 2021, 22, 23कडे येत आहे तसं ते काय आहे तुम्हाला चेंज करावं लागेल. त्याच्यानंतर काय आहे नॅचरल रिसोर्सेस, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं लँड असेल, वॉटर असेल, त्याच्यानंतर सॉईल असेल, हे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते नॅचरल रिसोर्सेस त्याची सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट आणि कॉन्झर्वेशन कसं कराल त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दोन्ही क्वेश्चन एकाच टॉपिकमध्ये दोन्ही आपण टॉपिक कव्हर केले होते. त्याच्यानंतर आहे फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंट, फॅक्टर ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन. आता इथं 2 आहेत. फॅक्टर ऑफ क्रॉप प्रोडक्शन तुम्हाला ॲग्रोनॉमीच्या दृष्टीनं पण विचारले जातात आणि इथं पण आहेत बघा फॅक्टर्स ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन. डिस्ट्रीब्युशनवरती काय अफेक्ट करतात ते कोणते फॅक्टर, फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते
ते दोनच प्रकारचे. बाकीचे आपल्याला क्रॉप प्रोडक्शनमध्ये शिकायचे आहेत, कुठं ॲग्रोनॉमीमध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर आहे ॲग्रो इकॉलॉजी, क्रॉपिंग पॅटर्न ॲज अ इंडिकेटर ऑफ ए एन्व्हायरमेंट. आता एखादा क्रॉपिंग पॅटर्न आहे तो काय आहे, इंडिकेटर आहे एन्व्हायरमेंटचा. म्हणजे काय आहे, जिथं लायकेन असतं तिथं काय असतं, फॉरेस्ट असतं. काय लायकेन ॲज अ इंडिकेटर ऑफ एन्व्हायरमेंट पकडला जातो. आणि ते फक्त तुम्हाला नॉर्थ ईस्टमधल्या 3-4 स्टेटमध्ये काही रिअर ठिकाणी सापडेल. लायकेन जिथं येईल, लायकेन कशाचं कॉम्बिनेशन आहे, अल्गी आणि फंगायचं कॉम्बिनेशन आहे. ओके, लायकेन जिथं येईल तिथं काय आहे, त्या एअरमध्ये कसल्याही प्रकारचं पोल्युशन नाही, अशा एअरमध्येच लायकेन ग्रो होतं. ओके, मग ते काय आहे, पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट जिथं असेल तिथं ग्रो होते. म्हणजे काय आहे, तो इंडिकेटर आहे, ते जे एन्व्हायरमेंट आहे एकदम सुटेबल आहे. जिथं लायकेन असेल तिथं राहायला जावं आता. ओके, म्हणजे काय आहे, पोल्युशन फ्री वातावरणात तुम्ही राहताय असं तुम्ही म्हणू शकता. ओके, मग ते काय आहे, ते इंडिकेटर आहेत. असे वेगवेगळे इंडिकेटर आहेत. जसं की आपल्या इकडं आला. ओके, आपण कोणती इंडियन कशामध्ये आहे, इंडियन कंट्री कशामध्ये येते, ट्रॉपिकमध्ये, सब ट्रॉपिकमध्ये, सब ट्रॉपिकल कंट्री आहे आपली. ओके, मग त्याच्यामधलं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, त्याच्यानुसार आपला क्रॉपिंग पॅटर्न आहे. मग त्याच्यामध्ये परत आपलं डायव्हर्सिफिकेशन आहे. साऊथला वेगळे आहेत, सेंट्रलला वेगळे आहेत, नॉर्थला तुम्ही गेला तर वेगळे आहेत. मग ते काय आहेत, इंडिकेटर आहेत. एन्व्हायरमेंट इंडिकेटरनुसार काय आहे, किंवा एन्व्हायरमेंट आहे इंडिकेटर कशाचा, क्रॉपिंग पॅटर्नचा. पुण्यामध्ये वेगळा आहे. त्याच्यानंतर तुम्ही अराउंड पश्चिम महाराष्ट्र बघितला तर तिथं वेगळा आहे, विदर्भात गेला वेगळा आहे, मराठवाड्यात गेला वेगळा आहे, पलीकडे एमपीत गेला वेगळा आहे, गुजरातला गेला वेगळा आहे. ओके, वेस्टर्न घाटला गेला वेगळा आहे, ईस्टर्न घाटला गेला वेगळा आहे, नॉर्थ ईस्टला गेला वेगळा आहे, वरती सेंट्रल हिमालयनला गेला वेगळा आहे क्रॉपिंग पॅटर्न. तो क्रॉपिंग पॅटर्न जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे, कसा आहे एन्व्हायरमेंटनुसार. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड असोसिएटेड हजार्ड टू क्रॉप्स, ॲनिमल अँड ह्युमन्स. 3 गोष्टींना विचारलेल्या आहेत हजार्ड्स याच्यामध्ये. आपल्या दृष्टीने काय आहेत सगळ्यात महत्त्वाचे, क्रॉप्सचे आहेत, ॲनिमल्सचे आणि ह्युमन्सचे एवढे महत्त्वाचे नाहीत. ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने काय आहेत, आपल्याला क्रॉप्स रिलेटेड महत्त्वाचे आहेत. कोणते कोणते हजार्ड्स होतात आहे, जे काही पोल्युशन आहेत, सॉईल पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात. ओके, किंवा आता नवीन प्रकार आलेला आहे, झाडांवरती जे काही तुम्ही लाईट लावताय. ओके, मध्ये मध्ये चाललं होतं बऱ्याचशा संस्थांच्या, ज्या काही ह्याच्या आहेत, ज्या एन्व्हायरमेंट रिलेटेड संस्था आहेत, ज्या काम करतात, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन NGOज आहेत, त्यांनी ते बॅन करायचं ठरवलं होतं. ओके, बंद करा ते जे काही लाईटिंग लावतो. त्याच्यामुळे काय होतं, छान दिसतंय, काय होणार आहे, हां, फोटोसिंथेसिस अफेक्ट होत आहे. झाडाला दिवस रात्र काहीतरी वेगळं मेकॅनिझम आहे. दिवसा झाडाखाली झोपलं पाहिजे, संध्याकाळी नाही झोपलं पाहिजे. ओके, रेस्पिरेशनमध्ये फरक पडतो आहे, जे काही CO2 इन करतं आहे ते संध्याकाळी आउट करत असतं आहे, काय असतं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मग ते काय आहे, त्याच्यासाठी ते जे काही मेकॅनिझम आहे, ओके, जे काही रेस्पिरेशनच्या वेळेस वेगळं मेकॅनिझम असणार आहे, फोटोसिंथेसिसच्या वेळेस वेगळं मेकॅनिझम असणार आहे, जे काही बायोकेमिकल त्याच्यामधले सायकल असतील त्या डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे काय आहे, प्लांटची हेल्थ डिस्टर्ब होते, किंवा त्याचा जे काही ग्रोथ रेट आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे काय आहे, ते लाईट अफेक्ट करते कशावरती, जे काही प्लांटचं बायोफिजिकल मेटाबॉलिझम आहे त्याच्यावरती ते काय आहे, अफेक्ट करतं आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग क्लायमेट चेंज. आता जो काही क्लायमेट चेंजचा इश्यू आहे, ओके, वेगवेगळ्या काय आहेत, तुम्ही कॉन्फरन्सेस ऐकाल आता ह्या MPSCच्या जर्नीमध्ये, पाठ कराल, कॉप असतील. ओके, वेगवेगळ्या तुम्हाला पाठ करावे लागतील, IPCC असेल किंवा वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतील. ओके, ते सगळे काय आहेत, वेगवेगळे इंटरनॅशनल लेवलला जे काही झालेले आहेत, कन्व्हेन्शनल असतील किंवा ग्लोबल इनिशिएटिव्ह असतील. ओके, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन किंवा ग्लोबल इनिशिएटिव्ह, जसं की काय आहे, इंडिया ज्याच्यामध्ये काय आहे, लीडर आहे, काय आहे, सोलर अलायन्स, ज्याच्यामध्ये काय आहे, पहिलंच इंटरनॅशनल काय आहे, आपल्याकडे हेडक्वार्टर आहे, कशाच्या रिलेटेड, ग्लोबल ह्याचं. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे, इंडियाचं ते इनिशिएटिव्ह होतं. मग असे काही वेगवेगळे ग्लोबल इनिशिएटिव्ह आहेच, ज्याच्यामध्ये त्या कंट्री येतात, त्यांना काय आहे, सूर्यपुत्र कंट्री म्हटलं जातं. ओके, त्या सगळ्या गोष्टी येतील तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये. त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आपल्याला. क्लायमेट चेंज काय झालेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, काय एकत्र आहेत, वेगवेगळ्या म्हटलं तर सांगावं लागेल काय डिफरन्स आहे. त्याच्यामुळे विचार करून सांगा काय डिफरन्स आहे डिफरन्स म्हटल्यावर सांगावं तर लागणार आहे. ओके, काय क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग, का दोन्ही एकच आहे, हां, वेगवेगळे. ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, इफेक्ट आहे तो. ओके, मग त्याच्यामध्ये काय होतं आहे, टेम्परेचर
इन्क्रीज होतं आहे. मग क्लायमेट चेंजमध्ये काय होतं आहे? टेम्परेचरच इन्क्रीज होतं आहे. ग्लोबल वॉर्मिंग काय आहे? ज्यावेळेस काय आहे, जे वेगवेगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट हा पृथ्वीसाठी, पृथ्वी जी जगती आहे ते ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळेच चालली आहे. तो पॉझिटिव्ह आहे. फक्त त्याचं काय आहे, आपण एक्स्ट्रीम कंडिशनकडे त्याला घेऊन चाललेलो आहे. CO2चं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे, हा ग्लोबल किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ते वाढत चाललेले. त्याच्यामुळे काय आहे, जे होती गोष्ट त्याला काय आहे, टेम्परेचर वाढतं आहे किंवा जे काही फ्लॅश फ्लड येतात आहे किंवा बाकीचे सगळे गोष्टी होतात आहे वेगवेगळ्या, ओके, ते किंवा ड्राऊटचं प्रमाण वाढलेलं आहे, अल्निनो असेल, लानिनो असेल, त्याच्या काही गोष्टी घडून येतात आहे सारख्या रिपीटेड, फ्रिक्वेन्सी त्याची वाढत चाललेली आहे. ओके, ते म्हणजे काय आहे, तुमचं क्लायमेट चेंज आहे. ओके, जो काही ह्याच्यामुळे इम्पॅक्ट होणार आहे ते म्हणजे काय आहे, तुमचं ग्लोबल वॉर्मिंग. ओके, हे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ज्याच्यामुळे काय आहे, जो नॉर्मल इफेक्ट होता कशाचा, तुमचा ग्लोबल वॉर्मिंगचा, ओके, किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट होता तो काय आहे, शूट झाला, त्याला काय आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जाते. आणि त्याच्यामधून काही जे क्लायमेटमध्ये चेंजेस झाले एन्व्हायरमेंटमध्ये, ओके, टेम्परेचर असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी चेंज झाल्या ते म्हणजे काय आहे, तुमचं क्लायमेट चेंज आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे आहेत ते आपल्याला घेऊन यायचे आहेत. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर मग महत्त्वाचा आपला टॉपिक नाही सॉरी तरी म्हटलं मध्येच कुठून आलं हे, ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, जे आत्ता तुम्हाला सांगितलं. ग्रीन हाऊस इफेक्ट वेगळा आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग दोन्ही वेगळं आहे आणि त्याच्यामुळे होणारं म्हणजे काय आहे, क्लायमेट चेंज आहे. ओके, त्याच्यानंतर ॲडव्हान्स टूल फॉर इकोसिस्टम ॲनालिसिस. आता ह्या गोष्टी आलेल्या आहेत ॲडव्हान्स, ज्या की तुम्ही प्रिसिजन फार्मिंगमध्ये पण शिकाल आणि कशामध्ये तुम्हाला इथं पण पाहावे लागतील. जे काही आता तुम्ही बघितलं असेल, जे काही फॉरेस्ट रिपोर्ट येतो आहे आपण GIS GPS द्वारे बघतोय किंवा तुम्ही इथं क्लासमध्ये पण पोहोचला असाल आज GIS GPS द्वारे. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी आहेत. रिमोट सेन्सिंग आहे, मग त्याच्यामध्ये जे काय आहे ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आहे, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग आहे, त्याच्या काही टर्म्स आहे, GIS आहे, GPS आहे. ओके, त्याच्यानंतर STCR अप्रोच आहे. ओके, ते सगळ्या गोष्टी प्रिसिजनमधल्या येतात. मग त्या दोन्हीकडे पण आहेत. ते इकोसिस्टमच्या ॲनालिसिससाठी पण तुम्ही यूज करू शकता ॲडव्हान्स टूलचा. ओके, आणि बाकी काय आहे, तुमच्या ज्या क्रॉप कल्टिवेशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय आहे, तुमचं प्रिसिजन फार्मिंग, ज्याच्यामध्ये काय आहे मायक्रो लेवलला तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. ते म्हणजे काय आहे, प्रिसाईज, ओके, ॲक्युरेट एकदम, ते म्हणजे प्रिसिजन फार्मिंग आहे. ओके, त्याच्यामध्ये मग दुसरा सब्जेक्ट आपला ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीमध्ये काय आहे, क्रॉपिंग पॅटर्न इन अ डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया. ॲग्रोक्लायमॅटिक झोन जे आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न विचारलेले आहेत. ओके, मग आता हा जो टॉपिक आहे तो आयोगाचा आवडता आहे. मग याच्यामध्ये काय आहेत, ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स 15 आहेत प्लॅनिंग कमिशनने दिलेले ह्याच्यानुसार. ओके, जो काही 7th 5 year प्लॅन आला त्याच्यामध्ये दिलेले आहेत, 84ला आला होता तो. त्याच्यानुसार काय आहे, तुमचे वेगवेगळे त्याच्यामध्ये काय आहेत 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघाल आयोगाने काही वेळेस तुम्हाला फक्त ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स कसे डिटरमाइन केले जातात ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिजन्स इन इंडिया ते म्हटलेलं आहे, किंवा क्रॉपिंग पॅटर्न्स ऑफ अ मिडल गँगेटिक प्लेन आणि वेस्टर्न प्लाटू अँड हिल्स, त्याच्यावरचा जे काही 2 तुम्हाला काय आहे ॲग्रोक्लायमॅटिक झोन दिलेले आहेत 15पैकी 2, आणि त्याच्यावरती लिहायला सांगितले 10 मार्करला. 10 मार्करला म्हणजे काय आहे, तुम्हाला 2 पेजेस आहेत. ओके, एक तुम्हाला म्हणजे एक बॅक टू बॅक पेज तुम्हाला लिहावं लागणार. एका साईडला तुम्हाला काय आहे, एक झोन लिहावा लागेल, दुसऱ्या साईडला दुसऱ्या झोनबद्दल तुम्हाला लिहावं लागेल. मग त्याच्यामध्ये कोणते क्रॉप्स आहेत, त्याच्यामध्ये कोणता एरिया येतो, तिथं किती क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे, तिथे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्या एरियाचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याचे काय आहेत, काय म्हणू शकतो आपण, ऑपॉर्च्युनिटी काय आहेत त्या एरियामध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये लिहाव्या लागतील. ओके, त्याच्यानंतर मग काय आहे, आपलं सगळ्यात महत्त्वाचं 1965 to 67चा एरिया, इम्पॅक्ट ऑफ हाय यिल्डिंग अँड शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी. आपल्याला 2च गोष्टी माहिती आहेत त्याच्यामध्ये, ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये हाय यिल्डिंग व्हरायटी आल्या आणि शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायटी आल्या. पण त्या कोणत्या आल्या, का आल्या, कसे कसे चेंजेस होत गेले, कोणत्या ह्याच्यामध्ये कोणतं कॉम्बिनेशन बनवलं, त्याच्यानंतर हळूहळू ॲडॅप्टेबिलिटी कशी त्याची वाढत गेली. ओके, त्याच्यानंतर त्याच एरियामध्ये काय इंट्रोड्यूस करण्यात आलं, बाकीच्या एरियामध्ये का नाही पोचलं. मग त्याच्यामुळे आजचाच आपल्या ग्रुपवरचा तुम्ही जर क्वेश्चन चुकून वाचला असेल, डे 8चा क्वेश्चन डेली आन्सर रायटिंगवाल्यांचा, तेच दिलेलं आहे की त्याच्यामध्ये रिजनल डिस्पॅरिटी का आलेली आहे ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये, ते कॉन्सन्ट्रेट एकाच एरियामध्ये का झालं आणि बाकीच्या रिजनमध्ये का नाही झालं. मग त्याच्यासाठी काय आलेलं आहे, आता दुसरं आलेलं आहे ग्रीन रिव्हॉल्युशन जे आहे आपल्याला नॉर्थ ईस्टर्न रिजनकडे घेऊन जायचं आहे. ज्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत आपले 9, त्याचबरोबर काय आहे पश्चिम बंगालचा एरिया आणि बिहारचा काय आहे वेस्टर्न एरिया, ईस्टर्न एरिया,
त्या भागामध्ये तुम्हाला काय आहे ते घेऊन जायचं आहे. मॉड VR तो त्याचं जे काही ग्रीन रिव्हॉल्युशनचा शॉर्ट फॉर्म आहे ते तुम्हाला त्या भागामध्ये करायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे काय आहे शिफ्ट इन अ क्रॉपिंग पॅटर्न, मग ज्यावेळेस काय आहे हाय यील्डिंगच्या व्हरायटी आल्या त्यावेळेस क्रॉपिंग पॅटर्न कसा तुमचा चेंज झालेला आहे शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायटी. जसं की काय आहे अगोदर आपल्या इकडे काय आहेत वेगवेगळे तुम्हाला सिरियल क्रॉप पाहायला भेटत असतील, आता काय आहेत कमर्शियल क्रॉप आले. कशामुळे तर हाय यील्डिंग आणि शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायटी आलेल्या आहेत. कशामध्ये कमर्शियल क्रॉपमध्ये जे काही तुमचे फ्रूट्स असतील किंवा बाकीचे जे क्रॉप्स आहेत, जसं की आता डाळिंब अगोदर लावलं तर त्याला भरपूर दिवस लागायचे डाळिंब येण्यासाठी. आता काय आहे एका वर्षात तुम्ही काय आहे त्याचा बहार धरू शकता. ओके, एका वर्षामध्ये काय आहे तुम्ही त्याचे 2 क्रॉप घेऊ शकता अराउंड. ओके, त्याच्यानंतर आता ऑल सीझन हे आलेलं आहे, गावा आलेला आहे. ओके, मँगोच्या व्हरायटी आलेल्या आहेत, जामुनच्या व्हरायटी आलेल्या आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, मग त्या डेव्हलप होत गेल्या. ओके, त्याच्यानंतर काय आहे कन्सेप्ट ऑफ व्हेरियस क्रॉपिंग आणि फार्मिंग सिस्टम. आता क्रॉपिंग सिस्टम वेगळे आहेत आणि फार्मिंग सिस्टम वेगळे आहेत. आपलं सगळ्यात जास्त कन्फ्युजन येतं आहे क्रॉपिंग सिस्टम आणि फार्मिंग सिस्टम या दोन्ही गोष्टी. मग त्याच्यामध्ये जसं तुम्हाला काल सांगितलं प्रत्येकाचे फीचर्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे डिसॲडव्हान्टेजेस वेगळे आहेत, प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस वेगळे आहेत आणि त्या फील्ड प्रूव्हन मेथड आहेत त्याच्यामुळे त्या तुम्हाला परफेक्टली लिहिणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यामध्ये जर क्वेश्चन बघितले तुम्ही वेगवेगळे तर त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला प्रत्येकाच्या स्पेशल गोष्टी ज्या आहेत त्या विचारलेल्या आहेत. जसं की बघा त्याच्यामध्ये एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ फार्मिंग विचारलेले आहेत आणि डिस्कस फॅक्टर अफेक्टिंग टाईप्स ऑफ फार्मिंग. त्याच्यावरती अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते आहेत, मग एक्सटर्नल फॅक्टर असतील इंटरनल फॅक्टर असतील ते सगळे तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर काय आहे एक्सप्लेन द टर्म कन्व्हेन्शनल आणि कॉन्झर्वेशन टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेज कोणतं येईल, कन्व्हेन्शनल टिलेज शिकला असाल. मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल म्हणजे टिलेज. ओके, अंटिल काय, अंटिल गेट गुड सॉईल टिल्थ. टेक्स्चर नाही, टेक्स्चर सॉईलमध्ये असतं ऑलरेडी स्ट्रक्चर आणि टेक्स्चर. ओके, जे की स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे, कसं असतं प्रपोर्शन, इक्वल प्रपोर्शन का रिलेटिव्ह प्रपोर्शन त्याच्यामध्ये. ओके, का इक्वल पर्सेंटेज, रिलेटिव्ह प्रोपोर्शन किंवा पर्सेंटेज तुम्ही म्हणू शकता. एकदम एक्झॅक्ट कधीच नसणार आहे सॉईलमध्ये कारण की ते नॅचरल त्याच्यामध्ये काय असणार आहे पेडोटर्बेशन असणार आहे. पेडोटर्बेशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ अ सॉईल नोन ॲज पेडोटर्बेशन. मग त्या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये काय आहे कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये काय आहे तुमचं प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. मग प्रायमरी टिलेजमध्ये काय आहे आपण जे काही टिलेज ऑपरेशन करतोय, ओके, जी नांगरणी पहिल्यांदा होती ती, आणि त्याच्यानंतर सेकंडरी टिलेजमध्ये काय आहे तुमचं हॅरविंग आहे, क्लॉड क्रशिंग आहे, ज्या सगळ्या गोष्टी येतात त्या. आणि कॉन्झर्वेशन टिलेजमध्ये म्हणजे कोणते कन्सेप्ट तुमचे, झिरो टिलेज, मिनिमम टिलेज, ओके, नो टिलेज, हे जे प्रकार आहेत ते काय आहे तुमचे कॉन्झर्वेशन टिलेजमध्ये येतात. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. मग त्याच्या अगोदरचे जर तुम्ही त्या टॉपिकवरचे जुने क्वेश्चन जर बघितले तर त्याच्यावरती तुम्ही लास्टला क्वेश्चन बघा त्याच्यावरती सेकंड ह्या पेजवरती आहे. मग तिथं फक्त तुम्हाला डिफरन्सेस विचारलेत, ले फार्मिंग आणि ॲले क्रॉपिंग सिस्टम आणि फार्मिंग सिस्टम दोन्हीमध्ये फरक काय आहे, मिक्स क्रॉपिंग आणि रिले क्रॉपिंगवरती फरक काय आहे, मल्टिपल क्रॉपिंग पॅटर्न्स म्हणजे काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला 10 मार्करला क्वेश्चन त्यांनी विचारलेले पाहतात तुम्हाला दिसतील जुने, तुम्ही जन्मण्याच्या अगोदर 90sमध्ये. ओके, मग आत्ता काय आहे तो ट्रेंड चेंज झालेला आहे, इव्हॉल्युशन होत गेलेले. कोणत्या गोष्टीमध्ये काय आहे डेप्थला कधी जातात ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय आहे इव्हॉल्युशन होत जाते. मग त्याच्यामुळे काय आहे त्या गोष्टी तर कव्हर करायच्याच. आपल्याला सिलेबस अगोदर 360 डिग्री कव्हर करायचा आहे आणि त्याच्यानंतर काय आहे सध्या रिसेंटला आयोगामध्ये काय ट्रेंड आहे क्वेश्चन विचारण्याचा तो आपल्याला फॉलो करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे ऑर्गॅनिक आणि प्रिसिजन फार्मिंग. आता हा सगळ्यात आवडता टॉपिक आहे सगळ्या सध्या रिसेंटचे टॉपिक आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला रिसेंटली क्वेश्चन सापडतील. 23ला विचारलेला आहे, 22ला विचारला आहे, 21ला विचारला आहे, परत 22ला आहे, 19, 18 कंटिन्यू 17मध्ये त्याला 2 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे बघा तुम्हाला ऑर्गॅनिकचा तुम्ही दुसरा जर क्वेश्चन बघितला 22 1B 10 दिसतंय ते क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे 2022ला पहिल्या क्वेश्चनमध्ये बीला तो 10 मार्करला विचारला होता. असं क्लासिफिकेशन आहे ते तुम्हाला पुढे एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे काय आहे ते. ओके, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन देण्याच्या मागं काय आहे एक लॉजिक आहे, का दिलेलं आहे तुम्हाला ते क्वेश्चन काय आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही ओके आयोगाचं की UPSCचं MPSCचं आता दोन्हीचं येईल, त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सेक्शन A आणि काय असणार आहे सेक्शन B अशा 2 गोष्टी असणार आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे आयोगाने तुम्हाला किती मार्करला सांगितलेला आहे क्वेश्चन पेपर, एक पेपर 250 मार्कला आहे. ओके, बट पेपर तुम्हाला किती मार्कचा दिला जातो
टोटल जर त्याच्यामधले क्वेश्चन बघितले तर 400पैकी तुम्हाला 250 मार्कचा सोडवायचा असतो. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर सेक्शन ए आणि सेक्शन बी याच्यामध्ये काय करतात ते तुम्हाला प्रत्येकी 4 क्वेश्चन देतात. 1 2 3 4 लिहून घ्या, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय आहे इथं 5 6 7 8 ओके या गोष्टी. मग याच्यामध्ये काय केलेलं असतं आयोगाने हे तुम्हाला 2 सेक्शन दिलेले आहेत. आता सगळ्यात पहिली इन्स्ट्रक्शन काय आहे याच्यामध्ये तर प्रत्येक क्वेश्चन काय कॅरी करेल 50 मार्क कॅरी करेल. ओके 8 पंचे 40 म्हणजे काय आहे 8 क्वेश्चन जर पकडले तर किती मार्करला होतील तुमचे 400 मार्करला होतील. ओके मग याच्यामध्ये काय सांगितलं आयोगाने पहिला क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन काय आहे तुम्हाला कंपल्सरी आहे. ओके बरोबर कंपल्सरी म्हणजे काय आहे आता 50 मार्कला एक क्वेश्चन आहे. मग प्रत्येकामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 1 2 3 4 आणि 5च क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन किती मार्करला दिलेला आहे 10 मार्क 10 मार्क 10 मार्क 10 मार्क 10 मार्क. ओके प्रत्येक क्वेश्चन इथं पण सेम आहे तुम्हाला 1 2 3 4 5 ओके 10 मार्क 10 मार्क 10 मार्क 10 मार्क आणि 10 मार्क. याच्यामध्ये तुम्हाला काय आहे कोणताही अल्टरनेटिव्ह देणार नाहीत ते. ओके हा कंपल्सरी सोडवावा लागेल, हा कंपल्सरी सोडवावा लागेल. ओके 2 झाले. किती मार्काचा क्वेश्चन पेपर तुमचा अटेंड झाला आता 2 क्वेश्चन सोडवले तर 100 मार्कचा झाला. आता राहिलेला तुम्हाला किती मार्कचा अटेंड करायचा आहे अजून 150 मार्कचा अटेंड करायचा आहे. 150 मार्कचा अटेंड करण्यासाठी किती क्वेश्चन सोडवावे लागतील तुम्हाला राहिलेल्या 6पैकी 3 तरी सोडवावी लागणार आहेत. मग आयोगाने काय सांगितलेलं असतं तुम्हाला कोणत्या तरी एका सेक्शनमध्ये तुम्हाला कमीत कमी 2 क्वेश्चन सोडवावे लागतील. ओके नाहीतर आपण काय करणार आता ह्याच्यामध्ये पण मग काय असतं हाफ जे पेपर आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आता इथपर्यंत काय आहे या सेक्शनमध्ये जर तुम्ही पहिला पेपर जर बघितला पहिल्या पेपरमध्ये काय आहे सॉईल सायन्सपर्यंतचे क्वेश्चन तुम्हाला इथं सापडतील. ओके आणि रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सापडतील म्हणजे सब्जेक्टचे कुठले सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन असेल त्याच्यानंतर तुमचं काय आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स असेल त्याच्यानंतर एक्सटेन्शन असेल त्या सब्जेक्टचे तुम्हाला क्वेश्चन काय आहेत ह्या टॉपिकमध्ये म्हणजे सेक्शन बीमध्ये सापडतील. सेकंड पेपरमध्ये पण तसेच होतं तुम्हाला काय आहे तुम्हाला याच्यामध्ये फिजिओलॉजीपर्यंतचे क्वेश्चन सापडतात. इकडे तुम्हाला त्याच्यानंतर काय आहे हॉर्टिकल्चर आहे त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी आहे त्याच्यानंतर एंटो आहे पॅथो आहे त्याचे तुम्हाला क्वेश्चन इथं सापडतील. ओके त्या सगळ्या गोष्टी. मग आता हे 2 कंपल्सरी क्वेश्चन झाले. याला कंपल्सरी क्वेश्चन म्हटलं जातं. पहिला आणि 5वा कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस कंपल्सरी क्वेश्चन आता तुम्हाला ऑप्शनलमध्ये येतील सारखे. मग आयोगाने काय सांगितलेले प्रत्येक सेक्शनमधले काय आहेत कमीत कमी 2 अटेंड झाले पाहिजेत. मग आता 2 अटेंड करण्यासाठी इथला 1 अटेंड केला तुम्ही आणि त्याच्यानंतर ह्या तिन्हीपैकी कोणता तरी काय होणार आहे तुमचा 1 अटेंड होणार आहे. ओके आता इथला 1च येतोय मला 1च अटेंड केला तर मग राहिलेल्या ह्याच्यामधून तुम्हाला किती कंप्लीट करावे लागणार आहेत आता तुमचे टोटल 3 झाले अजून किती सोडवावे लागणार आहेत आता 150 मार्कचा पेपर कंप्लीट झाला अजून तुम्हाला 100 मार्कचा सोडवायचा आहे. मग याच्यामधले तुम्ही ह्या तिन्हीपैकी कुठले तरी किती सोडवणार आहेत 2 सोडवणार आहेत. मग एका सेक्शनमध्ये किती क्वेश्चन अटेंड झाले तुमचे इथं काय झाला हा 1 झाला हा 1 झाला म्हणजे हे 2 झाले. ओके याच्यामधले काय झाला हा 1 झाला आणि इथला कुठला तरी काय आहे तुमचा 1 आणि 1 म्हणजे 3 झाले. किंवा तुम्ही असं करू शकता याच्यामधले कोणते तरी 3पैकी 2 सोडवू शकता आणि इकडचा काय आहे तुम्ही 1च सोडवू शकता. म्हणजे काय होणार आहे कोणत्या तरी एका सेक्शनमध्ये तुमचे किती क्वेश्चन कव्हर होणार आहेत 2 कव्हर होणार आहेत आणि कोणत्यामध्ये तरी 3 कव्हर होणार आहेत. असं तुम्ही करू शकत नाही. किती सांगितलेत मला 5 सोडवायला सांगितलेत हा 1 सोडवला हा 1 सोडवला आता 3 सोडवायचे राहिलेत मग एका सेक्शनमधले 3ही सोडवले तर तो चेक होणार नाही. तुमच्या जागेवरती 50 मार्क जाणार आणि ह्या 50मध्ये ह्या तिन्ही क्वेश्चनला कसं कॉम्बिनेशन राहतं याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी A-B-C राहतं. मग ए क्वेश्चन 20 मार्कर बी क्वेश्चन 20 मार्कर आणि हा 10 मार्कर किंवा ते उलटे करतात A-B-C हा 10 मार्करचा हा 20 मार्करचा हा 20 मार्करचा असे 50 मार्कचे क्वेश्चन असतात. हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार पेपर अटेंड करायचा आहे तुम्हाला. ओके एखादा क्वेश्चन जर तुम्ही लिहायला घेतला काय आहे पहिला 5वा क्वेश्चन कंपल्सरी झाला. आता UPSCला काय होतं UPSCला जे तुम्हाला आन्सर शीट दिलं जातं त्याच्यावर क्वेश्चन प्रिंटेड येतो काही प्रॉब्लेम नाही. MPSCला प्रिंटेड क्वेश्चन येत नाही. मग त्याच्यामुळे काय आहे तुमचं मागं पुढं लिहायला झाला तरी काय आहे तुम्हाला एक क्वेश्चन एका ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही जर दुसरा क्वेश्चन लिहायला घेतला आणि त्याच्यामधले A-B-C तुम्हाला एका लाईनमध्ये लिहायचे आहेत. ओके A-B-C सिक्वेन्स तुम्हाला एका लाईनमध्ये लिहावा लागेल. MPSCला मागे पुढे सिक्वेन्स झाला तरी चालतो. UPSCला मागे पुढे सिक्वेन्स करायची गरजच नाही कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे त्यांनी ऑलरेडी प्रिंटेड दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला 5 मार्कर 10 मार्कर 15 मार्कर आणि 20 मार्करचे क्वेश्चन असतात. मग 5 मार्करसाठी काय आहे तुम्हाला 1 पेज येतं. ओके एका साईडचं 1 पेज म्हणजे हे आता 1 पेज आपण एका साईडचं धरायचं इथून पुढं 1 पेज. त्याच्यानंतर 10 मार्करसाठी काय आहे तुम्हाला दुसरं पेज 15 मार्करसाठी तिसरं पेज आणि 20 मार्करसाठी
4थं पेज. 5 मार्करसाठी काय आहे तुम्हाला 1 पेज असतं, ह्या दृष्टीने तुम्हाला लिहायचं. मग त्याच्यामध्ये जर बघितलं 5 मार्करसाठी अराउंड तुम्हाला 100 वर्ड्स लिहायचे असतात. ओके, 10 मार्करसाठी 150 वर्ड्स असतात. ओके, त्याच्यानंतर 15 मार्करसाठी अराउंड तुम्हाला 200 वर्ड्स असतात. ओके, आणि त्याच्यानंतर 20 मार्करसाठी 250 वर्ड्स तुम्हाला काय आहे लिहायचे आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये किती क्वेश्चन अटेंड होतात जर बघितलं आपण, आता टोटल किती क्वेश्चन येणार आहेत तुम्हाला, इथं 10 इथं 10, एका ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन मोजतोय आता आपण, मेन क्वेश्चन नाही. इथं 10 आणि इथं 10 किती झाले, सॉरी 5 आणि 5 10 झाले बरोबर. त्याच्यानंतर राहिले किती, 6 राहिले. 6 मध्ये किती येणार आहेत, एका ह्याच्यामध्ये मॅक्स 3 येणार आहेत, म्हणजे 18 झाले. 18 आणि 10 28 क्वेश्चन. 28 पैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत, याच्यामधले हे 5 5 10 आणि बाकीच्या ह्याच्यामधले किती सोडवायचे आहेत, 3 सोडवायचे. 3 मध्ये परत 3 3 म्हणजे किती 9. 9 म्हणजे काय आहे तुम्हाला 19 क्वेश्चन. 28 पैकी किती सोडवायचे असतात तुम्हाला ऑप्शनलच्या एका पेपरला, 19 क्वेश्चन. म्हणजे किती क्वेश्चन तुम्हाला ऑरला राहणार आहेत, 11 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला ऑरला राहणार आहेत. 11च का नाही, कॅल्क्युलेशन चुकतंय काहीतरी ना, 9. ओके, ॲग्रिकल्चर सीसॅट हां माझा बी राहिला होता एकदा. ओके, त्याच्यामुळे सीसॅटकडे लक्ष द्या. त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग या दृष्टीनं काय आहे तुम्हाला तो अटेंड करायचा आहे. म्हणजे आयोग काय करते, तुम्हाला नंबर ऑफ ऑर क्वेश्चन देते. बट नंबर ऑफ ऑर जरी असले तरी परत आयोग ह्याच्यामध्ये काय करतं, आता ABC, मग ABCमध्ये जर मी सब्जेक्ट स्किप करणार, तुम्ही विचार करता जे छोटे छोटे सब्जेक्ट आहे ते मी स्किप करतो, स्किप करणार असाल, आता तुम्हाला इथं 3 क्वेश्चन आहेत किंवा कंपल्सरी क्वेश्चन आता हे 5 आहे. मग तुम्ही छोटासा सब्जेक्ट काय करताय, स्किप करताय. छोटा असा सब्जेक्टच नाही, तुम्हाला ते मी दाखवलेलं आहे, अजून परत एकदा सांगतो. त्याच्यामध्ये आता तुम्ही इकॉनॉमिक्स स्किप केला आहे आणि इकॉनॉमिक्सचा इथं क्वेश्चन आलेला आहे. कशावरती आला आहे, तुमचा सगळ्यात आवडता टॉपिक मार्केट इंटेलिजन्स. ओके, त्याच्यावरती क्वेश्चन आला. हा जर क्वेश्चन गेला तुमचा तर तुम्हाला काय आहे, सिलेक्शनचे चान्सेस तुमचे नाकी बरोबर. का तर एका 10 मार्करच्या क्वेश्चनला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क किती येणार आहेत, IAS जरी तुम्ही असला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये 5 मार्क लय झाले, डोक्यावरनं पाणी, तुम्ही IAS आले तुफान किती लगेच लावून फिरायचं, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग ह्या ठिकाणी काय आहे, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन कव्हर करता, तुम्हाला काय सगळ्याच 5 क्वेश्चन तुम्ही एकदम भारी लिहिले म्हणून तुम्हाला त्याला किती मार्क येणार आहेत, 5 येणार आहेत असं नाही. कुठेतरी 3 येणार आहेत, कुठे 4 येणार आहेत, एखादा त्याच्यामधला एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्ही लिहिला असेल तर तुम्हाला 5 येणार आहेत. ओके, बट ज्यावेळेस तुम्ही एक क्वेश्चन स्किपच करून देता त्यावेळेस काय आहे, तुम्हाला कमीत कमी तिथं 2 किंवा 3 मार्क तरी येतील, एवढे तरी येणार आहे. मग तुम्ही जास्त चांगला लिहिला तर किती मार्क वाढणार आहे, तुमचा अर्धा मार्क वाढणार आहे. पण तुम्ही नॉर्मली तो कव्हर केला, ॲव्हरेज क्वेश्चन कव्हर केला तर काय आहे, तुमचे कमीत कमी 2 मार्क वाढणार आहेत, म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला 1.5 मार्क वाढणार आहे. ओके, ते कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 19 क्वेश्चन अटेंड करायचे, तिथं जर तुम्ही 17 क्वेश्चन अटेंड केले आणि बाकीच्या एकाने 19 क्वेश्चन अटेंड केलेले आहेत, मग त्याला काय आहे ॲव्हरेज इथं मला काय आहे 5.5 मार्काच्या आसपास पडलेत आणि मला 5 मार्कर पडलेत प्रत्येक क्वेश्चनला. असं जर पकडलं आपण याच्यामध्ये 5.5 जर आपण कॉम्बिनेशन धरलं तर किती होतात आहे, 17 क्वेश्चनचे अर्धा मार्क म्हणजे किती होणार आहेत तुमचे, किती होतील 7.5 8.5. ओके, 8.5 आणि इकडे किती होणार आहेत, एका क्वेश्चनला 10, मग 2 क्वेश्चनचे एक्स्ट्रा लिहिलेले त्याचे किती होणार आहेत, 5 आणि 5 10. किती मार्कांनी पुढे, 1.5 मार्कांनी पुढे. 1.5 मार्काने इन आउट, IRS to IPS, IPS to IAS, संपला विषय. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यासाठी काय आहे, आपल्याला सगळा पेपर कव्हर करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये इथून पुढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये करेक्ट ॲन्सर हा प्रकार नसतो. प्रत्येकाला मार्क येणार आहेत, माझ्या ॲन्सरला मार्क येणार आहेत, मॅडमच्या ॲन्सरला येणार आहेत, सरांच्या ॲन्सरला येणार आहेत, प्रत्येकाच्या ॲन्सरला काहीतरी मार्क येणार आहे, 0 तर नाही होणार आहे. ओके, जर तुम्ही मेंडेलचा लॉ विचारला आणि तिसरं काही लिहिलं असेल तर 0 होणार आहे. ओके, नाहीतर तुम्ही म्हणणार सर 0 मार्क दिलेले आहेत. ओके, ते पण आहे. मग तुम्हाला काय विचारतात ते बघून त्या रिलेटेड तरी आपल्याला लिहायला येईल, तेवढं तरी डिग्रीत ऐकलं आहे तुम्ही. ओके, मग त्या रिलेटेड काय आहे तुम्हाला ते बी स्पेसिफिक लिहिणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस काय आहे तुम्हाला पेपर कव्हर करण्याचं महत्त्व हे आहे. त्याच्यासाठी काय आहे तुमच्या स्वतःच्या नोट्स असणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय आहे आपल्याला एकतर पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. कन्सेप्ट का क्लिअर करायचे आहेत, जर हे कंपल्सरी क्वेश्चनमध्ये तुम्ही जर वर्षी क्वेश्चन बघा, एक बाउन्स क्वेश्चन असतो, एक नवीन काहीतरी क्वेश्चन किंवा नवीन कन्सेप्ट, नवीन इनिशिएटिव्ह किंवा काहीतरी गोष्ट जी नवीन असते, अशी जी जिथपर्यंत पोरं पोचलेली नाहीत अशा गोष्टी देतात. जिथं काय आहे तुम्हाला सॉईल कलर चार्ट येत होता तिथं आयोगाने तुम्हाला लिप कलर चार्ट विचारला होता. जिथं तुम्ही सेल ऑर्गॅनेलचा अभ्यास केला तिथं आयोगाने काय आहे तुम्हाला सेल मेम्ब्रेनचं मॉडेल विचारलेलं होतं. मग अशा गोष्टींवरती आयोग शिफ्ट होतं. ओके, किंवा काही क्वेश्चन आहेत ज्याच्यावरती सिलेबसचे टॉपिक आहेत ज्याच्यावरती 30 वर्षात काहीच क्वेश्चन आलेलं नाहीत आहे. ओके, 30 वर्षात, बट काही ह्यात जर तुम्ही 3 वर्षात जर बघितले, याच्यामध्ये तुम्ही बघा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जर बघितला तुम्ही
याच्यामध्ये जे दिलेलं क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिला त्याच्यामधला टॉपिक काढा बघा, ह्याचा सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन टॉपिक आहे, त्याच्यातला सगळ्यात लास्टचा टॉपिक सॉईल वॉटर कॉन्झर्वेशनमधला इरिगेशन प्रोजेक्ट्स इन इंडिया 2024ला रिसेंटचा क्वेश्चन आहे, मागच्या मेन्सचा 20 मार्करला विचारलेला आहे आयोगाने. ओके, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटचा किंवा सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन सब्जेक्ट जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात लास्टचा क्वेश्चन जो आहे तो 2024ला तो बघा. ओके, त्याच्यावरती 30 वर्षात त्या टॉपिकवरती कोणताहीच क्वेश्चन नव्हता, पण आयोगाने काय आहे 2024ला डायरेक्ट त्याच्यावरती 20 मार्करचा क्वेश्चन विचारला. इरिगेशन प्रोजेक्ट्स इन इंडिया त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणते प्रोजेक्ट लिहायचे होते तुम्हाला, इंडिपेंडन्सपासून कसे चेंजेस झालेले आहेत, म्हणजे भाकरा नांगल डॅमपासून आत्ताचे जे रिसेंटचे प्रोजेक्ट आहेत, केन बेटवा लिंकेज प्रोजेक्ट जे काही तिथपर्यंत पोहोचला असाल तुम्ही, इंदिरा गांधी नॅशनल कॅनल असेल, जे काही तुमचे वेगवेगळे डॅम्स झालेले असतील, छोटे मोठे प्रोजेक्ट झालेले असतील, ते सगळे लिहायचे होते. पण आपल्याला एवढीच नावं माहिती आहेत, तिथं आयोगाने किती मार्करसाठी विचारला आहे, 20 मार्करसाठी. 20 मार्करसाठी किती लिहावं लागेल, किती पाच लिहायचे आहेत आपल्याला, 4. मागच्या वर्षी तरी आयोगाने दया केली होती, 3च पानं दिली होती, 15 मार्करला पण आणि 20 मार्करला पण. ओके, त्याच्यामुळे थोडंसं वाचलं होतं, पण 3 पानं लिहायची म्हटलं तरी आपल्याला काय, भाकरा नांगल डॅम आपल्याला बी ह्या साईजचा लिहावा लागेल. ओके, त्यावेळेस पेपर आपला कवर होईल. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यासाठी काय आहे, आपल्याला टॉपिक्स अगोदर कव्हर करायचे सिलेबस, आणि त्याच्यानंतर मग प्रेफरेबल टॉपिकला जायचे. तसाच सेम क्वेश्चन जर बघितला तुम्ही, जे प्लांट बिडिंग टॉपिक आहे सेकंड पेपरचा. ओके, प्लांट बिडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचा पहिलाच टॉपिक प्लांट बिडिंग सब्जेक्टचा हिस्ट्री ऑफ प्लांट बिडिंग, त्याच्यामध्ये बघा तो काय आहे 2022चा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये काय आहे हिस्ट्री ऑफ प्लांट बिडिंग इन इंडिया, राईट ऑब्जेक्टिव्स ऑफ प्लांट बिडिंग अँड मेथड्स फॉर क्रिएशन ऑफ व्हॅरिएबिलिटी फॉर अ क्रॉप इम्प्रूव्हमेंट. 20 मार्कर 2023. 24ला तो, 23ला हा, 22चा अजून एक क्वेश्चन आहे सेम 20 मार्करचा, तुम्हाला ज्या टॉपिकवरती विचारला नव्हता तो टॉपिक. म्हणजे ह्या टॉपिकवरती 30 वर्षात क्वेश्चन नव्हता. तुम्ही कोणत्याही क्लासवाल्याच्या नोट्समध्ये बघा, हा टॉपिकच नव्हता. रेफरन्स बुकला आहे तो टॉपिक, कारण की रेफरन्स बुक स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे, पण क्लासवाल्यांच्या नोट्समध्येच नव्हता. का तर 30 वर्षामध्ये क्वेश्चन विचारल्यानंतर आत्ता काय येईल, पण 23ला काय केलं आयोगाने, तो 20 मार्करला विचारला. मग तो जर 20 मार्करचा क्वेश्चन काय आहे, आपण जर बघितलं प्लांट बिडिंगचा, हा 3ऱ्या क्वेश्चनमध्ये आलेला आहे, आणि 3ऱ्या क्वेश्चनमध्ये A B C 3 दिलेले आहेत. मग त्याच्यामधला एक जर क्वेश्चन येत नसाल, आणि हा क्वेश्चनमधला पण एक येत नाही तुम्हाला, ह्या तिन्हीपैकी ह्या क्वेश्चनमधला पण एक येत नाही, मग आता काय झालं, जे 3 होते त्यातला एक कव्हर करायचा होता, तिन्हीमधला एक येत नाही, मग काय झालं, क्वेश्चन चॉईसिंग अवघड झालं, नंबर ऑफ क्वेश्चन असून पण. मग ह्या गोष्टी ह्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला 360 डिग्री सिलेबस अगोदर कव्हरेज करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग प्रेफरेबल टॉपिक जे आहेत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, असे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहिजेत. हे समजलं तुम्हाला क्वेश्चन पेपरचा स्ट्रक्चर काय आहे, पहिला आणि 5वा काय आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी. किती मार्काचा पेपर, 250 मार्काचा पेपर. त्याच्यामध्ये किती सेक्शन, 2 सेक्शन, सेक्शन ए सेक्शन बी. एका सेक्शनमध्ये किती क्वेश्चन मेन, 4 क्वेश्चन. ओके, 4 आणि 4 8 क्वेश्चन. ईच क्वेश्चन कॅरीज 50 मार्क्स. ओके, 250 मार्क्सचा तुम्हाला मेन पेपर लिहायचा आहे आउट ऑफ 400 पैकी एका ह्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये अटेंडला कसं आहे, पहिला क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन कंपल्सरी. त्याच्यामध्ये सब क्वेश्चन किती, एकामध्ये 5, प्रत्येक क्वेश्चन किती 10 मार्क कॅरी करतो. ओके, सेम या सगळ्या गोष्टी. IFSला सेम पेपर, फक्त मार्क किती आहेत त्याच्यामध्ये, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर IFS सेक्शन काय आहे, ए सेक्शन बी. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, इथं 1 2 3 4 5 6 7 8 MPSC फॉरेस्ट्रीला सेम. इथं काय आहे, पेपर 200 मार्कला. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, ईच क्वेश्चन कॅरी किती मार्क करणार आहे, इथं 40 मार्क्स कॅरी करतो. ओके, इथं पहिला क्वेश्चन कंपल्सरी, 5वा क्वेश्चन कंपल्सरी, परत याच्यामध्ये 1 2 3 4 5. ओके, बट इथं काय आहेत, आता 40 मार्क्स होणे म्हणजे काय आहे, एक क्वेश्चन किती मार्कला असणार आहे, 8 मार्कला असणार आहे. 8 8 8 8 8 पंचे 40. इकडे सेम परत 1 2 3 4 5, मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला परत 8 8 मार्कला तो क्वेश्चन असणार आहे. बाकी सेम इकडे, इथं काय आहे, तुमचे किती क्वेश्चन अटेंड होतील, एक तर 2 क्वेश्चन होतील सेक्शन ए मधले, 2 इकडे केले तर इथं किती करावे लागणार आहे, सेक्शन बी मध्ये 3 करावे लागणार. सेक्शन ए मध्ये जर 3 केले तर इकडे किती अटेंड करावे लागणार आहेत, 2 अटेंड करावे लागणार आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये तुम्हाला याच्यामध्ये. मग याच्यामध्ये किती 320 मार्करचा पेपर असणार आहे तुम्हाला, कारण की 8 क्वेश्चनमधले 10 मार्क जर कमी झाले तर 320 पैकी किती मार्कचा लिहायचा आहे तुम्हाला पेपर, 200 मार्कचा पेपर अटेंड करायचा आहे. कशामध्ये, IFSमध्ये किंवा MPSC फॉरेस्ट्री जी 10 मेला झाली, MPSC फॉरेस्ट्री आत्ता रिसेंटचा ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा पेपर, तो 200 मार्कला होता. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या.
ओके, असं हे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आहे, हे तुम्हाला अटेंड करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपला सगळ्यात महत्त्वाचा आवडता टॉपिक वीड सायन्स. वीड्स, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाठ केलेल्या आहेत, कुठं कुठं येतं काय आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके, ऑबनॉक्सियस वीड असतील, त्याच्यानंतर काय आहे बाकीचे जे काही स्पेशल टाईप्स ऑफ वीड आहेत ते. त्याच्यानंतर काय आहे डिसेमिनेशन अँड असोसिएशन विथ व्हेरियस क्रॉप. डिसेमिनेशन म्हणजे काय आहे, त्याचं स्प्रेडिंग आहे. सगळ्यात जास्त सीड कोणत्या ह्याच्यामध्ये तयार होतात, कोणत्या स्पेसीजमध्ये, लाखो सीड तयार होतात एका प्लांटपासून. ॲमेरांथस आहे, पोर्चुलाका आहे स्पेसीज त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर असोसिएशन विथ व्हेरियस क्रॉप म्हणजे काय, रिलेटिव्ह वीड जो कन्सेप्ट आहे. ओके, असोसिएशन विथ व्हेरियस क्रॉप म्हणजे राईसमध्ये येणारं क्रॉप, व्हीटमध्ये येणारं क्रॉप तुम्ही पाठ केले असतील, ऑब्जेक्टिव्हला ते क्रॉप्स लिहिले असतील, वीड्स लिहिले असतील. आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कसं होतं, त्या वीड्सचं वेगवेगळ्या वीड्सचं मल्टिप्लिकेशन कशाच्याद्वारे होतं आहे, कॉमद्वारे होतं आहे, बल्बद्वारे होतं आहे, रायझोम आहेत, सकर्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा रनर्स आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग काय आहे त्याचं कल्चरल मॅनेजमेंट असेल, बायोलॉजिकल मॅनेजमेंट असेल किंवा केमिकल. आता कल्चरलमध्ये दोन, याच्यामध्ये काय आहे फिजिकल येतं आहे, परत मेकॅनिकल येतं आहे. मग ते कल्चरल मॅनेजमेंट तुम्ही करता, ज्याच्यामध्ये काय आहे तुमच्या नॉर्मल मेथड, त्याच्यामध्ये काही इम्पॅक्ट पडत नाही एन्व्हायरमेंटमध्ये. बट ह्या काय आहेत टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहेत. ओके, त्या काय आहे तुमचं ज्यावेळेस फील्ड छोट्या एरियावरती असेल त्यावेळेस त्या शक्य आहेत. ओके, त्याच्यानंतर बायोलॉजिकल. बायोलॉजिकल काय आहेत सध्या बायोलॉजिकलमधलं काय आहे लिमिटिंग फॅक्टर, काय सांगू शकता बायोलॉजिकलमध्ये लिमिटिंग फॅक्टर काय. बायोलॉजिकल करायला चांगले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, पण काय आहेत त्या टाईम कन्झ्युमिंग आहेत. ओके, अजून सगळ्यात महत्त्वाचं लिमिटिंग फॅक्टर त्याचं ॲक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, करू आपण. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे त्याच्यामध्ये, केमिकलला कसं आहे एकदा फवारलं ओके काम, तसं सगळ्या वीडवरती चालतं केमिकल. पण बायोलॉजिकल काय आहे वीड स्पेसिफिक आहे. ओके, लिमिटिंग फॅक्टर काय आहे त्याच्यामध्ये चॉईस ऑफ क्रॉपवरतीच तुम्ही ते काय आहे इंट्रोड्यूस करू शकता त्या पर्टिक्युलर क्रॉपमध्ये. तेच म्हणजे ज्या वीडसाठी जसं काय आहे पार्थेनियम, पार्थेनियमच्यासाठी सगळ्या ॲग्रिकल्चरवाल्यांना माहिती आहे काय यूज करायचं आहे तर. ओके, काय झायगोग्रामा बायकलोराटा. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग ते काय आहेत वीड स्पेसिफिक आहेत, त्याच्यामध्ये अजून सगळ्या क्रॉपसाठी काय आहेत अवेलेबल नाहीत. मग तिथं काय आहेत तुम्हाला वर्टिकल आहे, आपल्याला काय पाहिजे हॉरिझॉन्टल. ओके, हॉरिझॉन्टल गरजेचं आहे. जसं की तुम्ही पॅथॉलॉजीमध्ये शिकला असाल वर्टिकल रेजिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. ओके, जो की डेव्हलप केला जाईल कुठं ब्रीडिंगमध्ये, बरोबर, प्लांट ब्रीडिंग करताना त्या गोष्टी तुम्हाला येतील हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स आणि वर्टिकल रेजिस्टन्स. ओके, मग ज्यावेळेस आपण डिसीज ट्रायंगल डिसीज पिरॅमिड पाहू तिथं तुम्हाला परत येईल हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल रेजिस्टन्स जो टॉपिक आहे तो तिथं येईल. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये आयोग जे सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारत आहे तो टॉपिक म्हणजे काय आहे बायोलॉजिकल वीड मॅनेजमेंट. जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर रिसेंट आयोग त्याच्यावरती शिफ्ट झालेला आहे कल्चरल बायोलॉजिकल वीड कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. त्याच्यामध्ये बघा तुम्ही कंट्रोल मेजर्स विचारलेले आहेत तुम्हाला ब्लॅकग्राम आणि सिसॅममच्या. त्याच्यानंतर कल्चरल मेथड विचारलेले आहेत वीड कंट्रोल, मायक्रोबियल कॉन्सर्टिया आणि जे काय आहे रोल इन रेसिड्यू मॅनेजमेंट काय आहे. त्याच्यानंतर कल्चरल आणि केमिकल वीड विचारलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी बायो कंट्रोलवरती विचारलेला आहे. हार्बिसाइड रेजिस्टन्स जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. हार्बिसाइड रेजिस्टन्स म्हणजे काय इमिझॅथॅपिर ऐकले. इथून पुढे ज्यावेळेस पेपर वाचाल पंजाब रिलेटेड गोष्ट येईल, राईस रिलेटेड गोष्ट येईल, तिथं तुम्हाला हे जे नाव सांगितलं ते तुम्हाला हार्बिसाइड जे आहे ते सापडेल तुम्हाला. त्याच्यावरती काय आहे त्याच्या काही स्पेसीज आहेत हा राईसच्या आणि त्याच्यावरती काय झालेलं आहे तर हार्बिसाइड रेजिस्टन्स आलेलं आहे. ते जरी मारलं तरी ते वीड येतच आहे तिथं, म्हणजे काय आहे हार्बिसाइड रेजिस्टन्स आहे. त्याच्यासाठी काय आहे आपल्याला नवीन क्रॉप किंवा नवीन व्हरायटी डेव्हलप करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर काय आहे फॉरेस्ट्री. फॉरेस्ट्रीमध्ये काय आहे इम्पॉर्टंट फीचर आणि स्कोप, वेगवेगळ्या ज्या काही फॉरेस्ट्री आहेत कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर व्हेरियस टाईप्स ऑफ फॉरेस्ट्री प्लांटेशन सच ॲज सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री आणि नॅचरल फॉरेस्ट. ओके, सोशल फॉरेस्ट्री म्हणजे काय आहे ज्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हाल, दोन प्रकारचे फॉरेस्टचा अधिकारी होता तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये. ओके, दोन वेगवेगळे चार्जेस असतात, एक सोशल फॉरेस्ट्रीचा चार्ज असतो आणि एक वाईल्ड लाईफचा असतो. ओके, सामाजिक आणि प्रादेशिक असे दोन नावं आहेत त्याच्यामध्ये. ओके, सामाजिक म्हणजे काय आहे जे काही तुमच्या आजूबाजूला जे आहे जे काही गायरान आहे ग्रामपंचायतची जागा आहे त्याच्यावर जे काही फॉरेस्ट केलं जातं जिथं ज्या गोष्टी लावल्या जातात ते म्हणजे काय आहे सोशल फॉरेस्ट्री आहे. आणि जे काही तुमचं ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये काय आहे जे तुम्ही ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्रीचं कॉम्बिनेशन लावता, ॲले क्रॉपिंग सिस्टम घेता. ती ॲग्री आणि फॉरेस्ट्रीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर कोणती सिस्टम होती क्रॉपिंगची ॲले क्रॉपिंग.
जे आहे ती सिस्टम होती. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये. आणि नॅचरल फॉरेस्टमध्ये काय आहे तुमचं जे नॉर्मल फॉरेस्ट आहेत आपले माउंटन फॉरेस्ट वगैरे जे काही तुम्ही ऐकता एव्हरग्रीन फॉरेस्ट, त्याच्यानंतर काय आहे डेसिडियस फॉरेस्ट, ते म्हणजे काय आहे तुमचे नॅचरल फॉरेस्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे प्रोपोगेशन ऑफ अ फॉरेस्ट प्लांट. प्रोपोगेशन कोणत्या कोणत्या मेथडनं कराल तुम्ही, वेगवेगळ्या प्रोपोगेशनच्या मेथड आहे, सेक्शुअल असेल, असेक्शुअल मेथड असेल, किंवा आत्ता बायोटेक्नॉलॉजी जास्त रिसेंटली विचारली जाते, किंवा टिश्यू कल्चरच्या दृष्टीने तुम्हाला क्वेश्चन जे आहेत त्या आयोगाने जास्त विचारलेले आहेत. हे टिश्यू कल्चर कसं करता येईल, किंवा जे काही अधिकारी आहेत तुमचे कोणी मित्र असतील सिनियर असतील त्यांना जर विचारलं तर काय आहे आता बायोटेक्नॉलॉजी जास्त आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे कशामध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये. ते फॉरेस्टचे डिपार्टमेंटवाले आहेत ते बायोटेक्नॉलॉजी लॅब एस्टॅब्लिश करते ते कशासाठी तर टिश्यू कल्चरसाठी. ओके, त्याच्यानंतर आहेत फॉरेस्ट प्रोडक्ट, मेजर फॉरेस्ट प्रोडक्ट आणि मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. ओके, त्या गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही, ते गोळा करणारे लोक जे काही मेजर फॉरेस्ट आणि मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये जास्त गोळा केला जातो, त्याच्यावरती त्यांचं काय आहे लाईव्हलीहूड चालते. ओके, त्या सगळ्या गोष्टी ह्या फॉरेस्ट प्रोडक्टमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे ॲग्रो फॉरेस्ट्री आणि व्हॅल्यू ॲडिशन. मग याच्यामध्ये काय आहेत वेगवेगळे इनिशिएटिव्ह आणलेले आहेत आयोगाने. ट्रायफेड आहे, आयोगाने म्हणण्यापेक्षा सरकारने सॉरी. ओके, ट्रायफेड जे आहे ते ऑर्गनायझेशन काय करते, वेगवेगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जी काही स्कीम येते आता सध्या. ओके, GI टॅग आहेत वेगवेगळे, ते काय आहे त्याच्यामध्ये काम करतात आहे. त्याच्यानंतर काय आहे कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट फ्लोरा आणि फौना. ओके, जे काही प्लांट आहेत फ्लोरा आणि फौना म्हणजे काय आहे ॲनिमल्स, त्यांचं कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. जे काही डायव्हर्सिफिकेशन कमी होत चाललेलं आहे. ओके, कशामुळे कमी होत चाललेलं आहे तर आपल्याकडे काय आहेत बायोडायव्हर्सिटी कशामुळे कमी होती, फॉरेस्ट आपण क्लिअर करतोय एक कारण डिफॉरेस्टेशन. मग डिफॉरेस्टेशनसाठी काय केलं पाहिजे कमी होण्यासाठी, डिफॉरेस्टेशन, रिफॉरेस्टेशन आणि अफॉरेस्टेशन. रिफॉरेस्टेशन अफॉरेस्टेशनमध्ये काय डिफरन्स विचारतो आयोग प्रिलिम्सला तुम्हाला. अफॉरेस्टेशन म्हणजे काय, जिथं फॉरेस्टच नव्हतं अशा एरियामध्ये, म्हणजे इथं जर आता तुम्ही 2 झाडं लावली त्याच्याबरोबर फोटो काढला इंस्टाग्रामला टाकला ते म्हणजे अफॉरेस्टेशन. ओके, रिफॉरेस्टेशन म्हणजे काय, जिथं अगोदर तोडलं होतं जंगलात जाऊन परत झाडं लावली ते म्हणजे रिफॉरेस्टेशन आहे. ओके, समजलं. इंस्टाग्रामचं सांगितलं लक्षात राहतं जरा थोडंसं. ओके, त्या दृष्टीनं रिसेंट ट्रेंडनुसार चालावं लागतं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे सॉईल सायन्स. आता सॉईल सायन्समध्ये काय आहे जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाच्या काय आहेत प्रॉपर्टी. आता ह्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल. फिजिकलमध्ये जवळजवळ 12 प्रॉपर्टी आहेत, इथं तुम्हाला 5 का 6 प्रॉपर्टी आहेत, आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टी ह्या 12च्या 12 आपल्याला पाहायच्या आहेत. डझनभर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत सॉईलच्या वेगवेगळ्या. ओके, त्या आपल्याला सगळ्या पाहिजेत. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जसं की सॉईल रिॲक्शन, सॉईल pH तो जो टॉपिक आहे तो आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीमध्ये सॉईल ऑर्गॅनिझम जे आहेत वेगवेगळे, सॉईल बायोटा जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे प्रोसेस आणि फॅक्टर ऑफ सॉईल फॉर्मेशन, ज्याच्यावरती आयोगाने आत्ता रिसेंटली क्वेश्चन विचारला होता बघा. सॉईल जेनेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन सापडेल, त्याच्यामध्ये 2024ला विचारला होता. जास्त क्वेश्चन नाही ते, याच्यावरती तुम्हाला आय थिंक 3च क्वेश्चन आहेत त्या टॉपिकवरती जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर. ओके, त्याच्यातला रिसेंटचा क्वेश्चन आहे 10 मार्करचा 2024चा बरोबर त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये जर बघितला तर. त्याच्यानंतर काय आहे सॉईल्स ऑफ इंडिया. सॉईल्स ऑफ इंडियावरती 30 वर्षामध्ये कोणताही क्वेश्चन नाही विचारलेला आयोगाने. ओके, का तर हा टॉपिक तुम्हाला कुठं कव्हर होतो जॉग्राफीमध्ये. काल आपण जे ओव्हरलॅपिंगमध्ये बघितलं होतं जॉग्राफीमध्ये हा टॉपिक कव्हर होतो पण विचारला जाऊ शकतो. त्याच्यासाठी काय आहे आपल्याला तयारी करायची, जसं काय आहेत कोणत्या कोणत्या सॉईल आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला MPSC फॉरेस्ट्रीनं ह्यावर्षी ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये विचारलं होतं. सॉईल टाईप्स ऑफ मेजर सॉईल टाईप्स ऑफ महाराष्ट्राच्या वेगळ्या आहेत आणि भारताच्या वेगळ्या आहेत. ओके, त्याच्यामध्ये भारतामध्ये काल तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त कोणती सॉईल ॲल्युएल, त्याच्यानंतर ब्लॅक, त्याच्यानंतर रेड, त्याच्यानंतर लॅटराईट सॉईल, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या सॉईल आहेत, माउंटन आहे, त्याच्यानंतर पिटी आणि मार्शी आहे. ओके, त्या वेगवेगळ्या ज्या सगळ्या सॉईल आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर काय आहेत वेगवेगळे मिनरल्स अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ अ सॉईल अँड देअर रोल इन अ मेंटेनिंग सॉईल प्रोडक्टिव्हिटी. आता जे काही मिनरल्स आहेत, ओके, जे काही रॉक्स आहेत, ओके, रॉक्स मिनरल वगैरे त्याच्यापासून जे काय आहे ते सॉईलचं जे काही कंपोजिशन तयार होते, रॉक्सपासूनच परत सॉईल तयार होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये हजारो वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यावेळेस काय आहे 1 इंच सॉईलची लेअर तयार होते, जे काही तुम्ही डिग्रीमध्ये शिकला असाल. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जे काही रॉक असतो त्याच प्रकारचे काय आहेत त्याच्यामध्ये मिनरल सापडतात. मग त्या रॉकवरती डिपेंड आहे. जसं की आपल्याकडे ब्लॅक सॉईल सापडण्याचं कारण काय आहे, जो काही डेक्कन प्लाटो आहे तिथं कोणता रॉक आहे बेसाल्टिक रॉक आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे ब्लॅक कॉटन सॉईल सापडती किंवा रोगीर सॉईल आपण म्हणतो त्याला, किंवा काळी कापसाची मृदा म्हणतो आपण त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही सॉईलचं कंपोजिशन पाहता त्यावेळेस काय आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर
त्याच्यानंतर काय असतं मिनरल, त्याच्यानंतर सॉईल एअर आणि सॉईल वॉटर, जे काही 45 25 25 5 जे काही कंपोजिशन पाहतो आपण सॉईलचं कॉम्पोनंट वेगवेगळे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील तुम्हाला. त्याच्यानंतर काय आहे इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट अँड अदर बेनिफिशियल इलिमेंट इन अ सॉईल अँड प्लांट्स. आता याच्यामध्ये बघा हा वर्ड यूज केलेला आहे इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट. किती आहेत टोटल? जेवढी सांगाल तेवढी सांगावं लागतील. हां 17. त्याच्यामधले रिसेंटली ॲडेड सगळ्यात लास्टचं कोणतं रिसेंटली ॲडेड आहे, त्याची इयर लिहितो मी इथं 87 का 88 काहीतरी रिसेंटली ॲडेड आहे. रिसेंटली हे आपल्या ह्याच्यामधलं स्टॅटिक म्हणजे करंट अफेअर आहे ॲग्रिकल्चरमधलं. त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलं मी पहिल्यांदा, हा जो सिलेबस आहे स्टॅटिक आहे एकदम, ह्याच्यामध्ये जास्त काही ॲडिशन नाही आहे, नवीनच्या फक्त व्हरायटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायच्यात. ओके, जे काही रिसेंटली ॲडेड आहे जे तुमचं न्यूट्रिएंट, आणि त्याच्यानंतर काय आहे अदर बेनिफिशियल इलिमेंट. ओके, बाकी पण इलिमेंट आहेत जे की बेनिफिशियल आहेत सॉईलसाठी महत्त्वाचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सॉईल आणि प्लांटमध्ये, फक्त सॉईलमधल्या नाही तर प्लांटमध्ये पण. त्याच्यामुळे काय आहे आपण काल सॉईल न्यूट्रिएंट पाहताना काय आहे प्लांटमधले मोबाईल पाहिले, इमोबाईल पाहिले, सॉईलमधले मोबाईल पाहिले, इकडचे इमोबाईल पाहिले, त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ सॉईल फर्टिलिटी, सॉईल टेस्टिंग आणि फर्टिलायझर रिकमेंडेशन. ओके, इथं प्रिन्सिपल ऑफ सॉईल फर्टिलिटी म्हटलेलं आहे. आपण डिग्रीला काय केलं आहे सॉईल प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटीचा डिफरन्स, पण आयोग ते विचारत नाही आहे. ओके, म्हणजे आपला जो अभ्यास केलेला आहे तो आउटडेटेड झाला आहे थोडासा. ओके, थोडासा आपल्याला काय आहे प्रिन्सिपल काय आहेत मग फर्टिलिटीचे ते पाहिजेत. सॉईल टेस्टिंग कसं केलं जातं, वेगवेगळ्या सॉईल टेस्टिंगच्या ज्या मेथड आहेत त्या तुम्हाला पाहावे लागतील, आणि फर्टिलायझर कोणते कोणते द्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही सॉईल टेस्टिंग करता, जे काही सॉईल हेल्थ कार्ड स्कीम आणलेली आहे गव्हर्नमेंटनं, मग त्याच्यामध्ये किती कॉम्पोनंट अभ्यासले जातात, कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये 12 आहेत 17 आहेत, काय कॉम्पोनंट बघितले जातात, आणि त्याच्यानुसार काय आहे मग तुम्हाला फर्टिलायझर रिकमेंड करायचं होतं रावेमध्ये. ओके, गेल्या तिथलं काय आहे सॉईल टेस्टिंग घ्यायचं होतं, 4 ठिकाणाची माती गोळा करायची होती, एकत्र करायची होती, 2 किलो घ्यायची होती, त्या 2 किलोतले अर्धा किलो पाठवून द्यायचं होतं, मग त्याच्यामधले वेगवेगळे फॅक्टर पाहायचे होते, आणि मग शेतकऱ्याला सांगायचं होतं काय होतं ते. ओके, पण आपण काय डायरेक्ट शेवटी गेलो, कारण की शेतकऱ्याला माहिती तुम्ही येऊ नका, तुम्ही फोटोलाच या, नाहीतर हा एक क्रॉप तुम्ही घालवाल आमचं. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग त्या आहेत गोष्टी. ओके, त्याच्यानंतर आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, सध्याला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. इथं आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, वीडमध्ये इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, इंटोमॉलॉजीमध्ये पेस्ट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर डिसिजेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, आता इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये काय आहे किंवा इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येणार, जनरली आपल्याला वाटतं ऑर्गॅनिकच्या दृष्टीनं आहे ते, काही असं काही नाही, सगळ्या त्याच्यामध्ये फिजिकल असतील, केमिकल असतील, बायोलॉजिकल असतील, कल्चरल असतील, सगळ्यांचं काय आहे इंटिग्रेशन करायचं आहे. पण लास्टला तुम्हाला काय ठेवायची केमिकल ठेवायची, ज्यावेळेस काहीच होत नाही त्यावेळेस केमिकल, नाहीतर पहिल्यांदाच केमिकल घेऊन जायचं नाही आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं काय आहे तुम्हाला ट्रायल एरर बेसिसवरती करायचं आहे, सगळ्याचं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे, ज्याच्यातून काय आहे सस्टेनेबिलिटी टिकून राहील अशा गोष्टी. ओके, त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर्स, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे बायो फर्टिलायझर्स. आता फक्त आपण PGR ऐकले असतील. ओके, PGRमध्ये काय आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, फुल फॉर्म नव्हता विचारला, काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, कोणते कोणते PGR आहेत, त्याच्यामध्ये 2 प्रकारचं क्लासिफिकेशन आहे, 2 प्रकारचं क्लासिफिकेशन, ग्रोथ इनहिबिटर आणि ग्रोथ इनहिबिटर आणि रिटार्डंटमध्ये फरक काय, ग्रोथ प्रमोटर. ओके, मग ग्रोथ प्रमोटरमध्ये काय येतात ऑक्झिन, अजून जिब्रेलिक ॲसिड, अजून ऑक्झिनमध्ये IA, IBA, NA. ओके, मग त्याच्यामधला नॅचरल कोणते आर्टिफिशियल कोणते, हे काय आहे आपण पाठ केलं होतं, समजून नव्हतं घेतलं. ओके, आता हे जे PGR आहेत ह्या PGRचा रोल आपण तेवढाच शिकलो आहे, पण हे जे PGR आहेत हे बायो फर्टिलायझर सिंथेसिससाठी महत्त्वाचे आहे. म्हणजे बायो फर्टिलायझर जर उलटं झालं, बायो फर्टिलायझर तुम्ही ॲड केले तर काय आहे त्याच्यामधून सिंथेसिस होतं कशाचं, हे जे काही वेगवेगळे PGR आहेत, मग ऑक्झिन असेल, जिब्रेलिन असेल, त्याचं म्हणजे काय आहे ज्यावेळेस बायो फर्टिलायझर तुम्ही टॉपिक लिहाल त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचा तर विषय लिहाच की न्यूट्रिएंट ते प्रोव्हाइड करत आहे, बट त्याच्याबरोबर काय आहे जे ग्रोथ रेग्युलेटर आहेत किंवा हार्मोन्स लागतात. ओके, ते काय आहे त्या बायो फर्टिलायझरमुळे तयार होतात. मग असे जर पॉईंट मेन्शन केले
तर तुम्हाला MPSC UPSCला मार्क येतात. हे कन्सेप्ट आहेत. आपण काय आहे बायो फर्टिलायझर म्हणजे काय आहे बायोलॉजिकल, त्याच्यामध्ये काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते ॲड करायचे, त्याच्यामुळे न्यूट्रिएंट भेटते आणि मग आपल्याला 3च माहिती आहेत NPK, मग तेवढेच आपण ॲड करून देणार, तेवढे त्याच्यामधून भेटतात आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला 2-3च एक्झाम्पल माहिती आहेत. काय ॲझोटोबॅक्टर आहे आणि बायो फर्टिलायझरमध्ये काय ॲझोटोबॅक्टर आणि अझोस्पिरिलम, त्याच्यानंतर अजून रायझोबियम, अजून पण असतंय. हा कन्सेप्ट ऐकला असेल, राईसमध्ये यूज करता ब्ल्यू ग्रीन आल्गी. ओके, राईसमध्येच काय यूज करायचं आहे वॉटर आहे. ओके, आल्गी कुठं ग्रो होणार आहे जिथं काय आहे ॲक्वॅटिक कंडिशन आहे अशा ठिकाणीच त्याला ते ग्रो होण्याचे चान्सेस आहेत, कारण की एन्व्हायरमेंट त्याला तसं लागतं, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तिथं ते यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक, सगळ्यात फेवरेट, लॉसेस ऑफ नायट्रोजन इन सॉईल. आता हा टॉपिक जुना झाला, याच्यावरती मागे भरपूर सारे क्वेश्चन येऊन गेले. आता तो क्वेश्चन विचारायचा सोडून दिला, कारण की आता तो सगळ्यांना माहीत झाला. जे जनरल UPSC करतात आहे, UMPSC करतात आहे, ज्यांना ॲग्रिकल्चर ऑप्शनल नाही त्यांना पण लॉसेस ऑफ नायट्रोजन माहिती आहे. मग आयोग कुठं शिफ्ट झाला, नायट्रोजन यूज इफिशियन्सीवरती आहे, जे सबमर्ज राईस सॉईलमधून होते, नायट्रोजन फिक्सेशनवरती आला. बट आयोग सगळ्यात जास्त शिफ्ट झाला कशावरती, इफिशियंट फॉस्फरस आणि पोटॅशियम यूजवरती. ओके, जे फॉस्फरस आणि पोटॅशियमचा यूज आहे किंवा त्याचं जे काही फिक्सेशन आहे, जसं की काल आपण बघितलं होतं, सॉईलमध्ये काय आहेत फॉस्फरस आणि पोटॅशियम इमोबाईल आहेत. ओके, जास्त ते फिरत नाहीत. नायट्रोजन काय आहे मोबाईल आहे, त्याच्यामुळे काय आहे आपण ज्यावेळेस फर्टिलायझर देतो सॉईलला त्यावेळेस तुम्ही लिहायचा नायट्रोजनचा काय दिला पाहिजे, कसा डोस दिला पाहिजे, स्प्लिट डोस, हाफ डोस ऑफ नायट्रोजन, आणि त्याच्यानंतर काय आहे फॉस्फरस आणि पोटॅशियमचा काय आहे तुम्हाला फुल डोस. ओके, मग ते कशामुळे होतं, तर हा काय आहे सॉईलमध्ये जास्त मोबाईल आहे आणि हे दोन्ही काय आहेत इमोबाईल आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये पण काय झालं, परत मोबाईल होता त्याच्यामुळे काय केला नीम कोटेड युरिया. ओके, तयार केला आपण, हळूहळू तो काय आहे स्लोली रिलीज होतोय सॉईलमध्ये. ओके, त्याच्यानंतर परत पुढं आला कन्सेप्ट काय आहे नवीन युरिया आला, गोल्डन युरिया. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे सल्फर कोटिंग युरिया. ओके, ते मग हे इव्हॉल्युशन आहे. आपण कुठे हाफ डोस ऑफ नायट्रोजनवरती, पण तो काय हा कन्सेप्ट आपल्याला माहीत नाही. मग हे आपल्याला इव्हॉल्व करायचं आहे. आत्ता सध्या जे काय आहे याच्यामध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन किती आहे, नायट्रोजनचं किती आहे, सल्फरचं किती आहे, त्या सगळ्या गोष्टी याच्यावरती शॉर्ट नोट विचारली होती आयोगाने आत्ता MPSCला. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याकडे आपल्याला शिफ्ट व्हायचं. ओके, त्याच्यानंतर मग हे इमोबाईल, मग त्याच्यामध्ये पण देताना डोसेस देताना हा आपण काय आहे जे काही प्लांट आहे आपण कसं देतो, युरिया तुम्ही जनरली बघितलं असेल ब्रॉडकास्ट करतो आपण बऱ्याच वेळा. ओके, बट पोटॅशियम आणि जे काही फॉस्फरस आहे ते कुठे देतो आपण रूट झोनला देतो. ओके, जे काही गली घेतो आणि त्या गलीमध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर परत त्याचं कव्हरिंग करतो. ओके, का तर ते रूट झोनला लगेच अवेलेबल व्हावं. जर ते तुम्ही लांब दिलं, इथं तुमचं प्लांट आहे आणि ते इकडे दिलं तर ते प्लांटला अवेलेबल होणार नाही. ओके, ह्या गोष्टी आहेत. मग हे कन्सेप्ट आहेत, हे पाठ करायच्या गोष्टी नाहीत, हे तुम्हाला शिकायचं होतं. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे प्रॉब्लेम सॉईल अँड दिअर रिक्लेमेशन. आता प्रॉब्लेम सॉईल तयार व्हायला लागल्या, पंजाबचा एरिया. ओके, काय आहे कोणती सॉईल तयार झालेली आहे तिथं, सलाईन सॉईल सगळ्यात जास्त तयार झालेली आहे. कशामुळे सलाईन सॉईल तयार झाली, हां काय, अरे मोठ्याने बोला, बंदूक घरी ठेवली गोळी नाही मारणार कोणाला, हां बोला बोला. एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड अजून इरिगेशन. इरिगेशन जे काय आहे जास्त वॉटर अवेलेबल आहे सोडून द्या. ओके, जी गावाकडे म्हटली जाते डुबुक सिंचन पद्धती. ओके, रात्री मोटर चालू करा, सकाळी जावा, लांबून दगड टाका, डुबुक वाजलं मोटर बंद करून द्या. ओके, तो जो कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे काय आहे प्रॉब्लेमॅटिक सॉईल तयार झालं. सलाईन सॉईल, अल्कलाईन सॉईल, सलाईन सोडिक सॉईल. ओके, मग त्याच्यामधले काय आहे pH किती, EC किती. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावे लागणार आहेत कशामध्ये प्रॉब्लेमॅटिक सॉईल. आता ते फक्त पाहून प्रॉब्लेम एवढा झाला आहे हे सांगून चालेल का, ॲग्रिकल्चरवाले आपले. ओके, आपल्याला काय आहे त्याच्यावरती रिक्लेमेशन मेथड काहीतरी सोल्युशन द्यावे लागतील. मग त्याच्यामध्ये कुठंतरी जिप्सम यूज करायचं आहे आपल्याला एवढं माहिती आहे. ओके, त्याच्या पण पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत,
काय काय करता येईल, बायो वेंटिंग वगैरे त्याचे काही प्रॉब्लेम आहेत त्याचे सॉल्व करण्यासाठी ते सगळे आपल्याला पाहावे लागणार आहेत. त्यावरती आयोग शिफ्ट झालेला आहे, त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर सॉईल फॅक्टर अफेक्टिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन हा जो क्वेश्चन आहे म्हणजे हा टॉपिक आहे त्याच्यावरती. मग वेगवेगळे सॉईलचे फॅक्टर आहे ज्याच्यामधून काय आहे ग्रीन हाऊस गॅस इमिशन होते. मग कोणते फॅक्टर आहेत जे की सबमर्ज सॉईल आहे, ओके, त्याच्यामधून एक ग्रीन हाऊस गॅस महत्त्वाचा बाहेर पडतो जो की इंडियामध्ये सगळ्यात जास्त स्टेपल फूड काय आहे, राईस आहे. ओके, राईस बाउल ऑफ इंडिया कोणतं स्टेट आहे? हां, वेस्ट बेंगाल, केरळा नाही, केरळामध्ये वेगळ्या प्रकारचा राईस तयार होतो. ओके, जे की बॅकवॉटर्स आहेत त्याच्यामध्ये राईस आणि ॲक्वाकल्चर दोन्ही एकत्र होतं, ज्याच्यामध्ये राईसचं पण आणि फिशचं पण प्रोडक्शन घेतलं जातं. ओके, ते सिस्टम तिथं आहे. किंवा जे बॅकवॉटर आहे ज्याच्यामध्ये साल्ट वॉटरमध्ये राईस ग्रो केला जातो, कुत्तनाड राईस जे आहे तो तिथला आहे. मग ते कशामध्ये येतं, इंडिजिनस नॉलेज जे आहे त्याच्यामध्ये येतं. ओके, ITK इंडिजिनस टेक्निकल नॉलेज जे की मागच्या पिढ्यांपासून आत्तापर्यंत चालत आलेलं आहे आणि ते आजही काय आहे इको फ्रेंडली नेचरमध्ये ग्रो होतात. जसं की काय आहे बांबू इरिगेशन इन मेघालया. ओके, बांबू इरिगेशन जी पद्धती आहे ती. ओके, किंवा तिथं काय आहेत लिव्हिंग ब्रिज आहेत क्रॉसिंगसाठी. ओके, कधी यूट्यूबवरती बसल्यानंतर असे काहीतरी पॉडकास्ट ऐकत जा किंवा असे काही व्हिडिओ बघत जावं जरा. ओके, ज्याचा तुम्हाला काय आहे केस स्टडीज म्हणून यूज करता येईल सगळ्या याच्यामध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. सबमर्ज राईस जो आहे, ओके, जी सबमर्ज राईस जो आहे त्याच्यामधून मिथेनचं इमिशन सगळ्यात जास्त होते. ओके, तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे राईस जो आहे आता काय आहे तो तुम्ही जर पाहिला जी DRI मेथड आलेली आहे, SRI सोडून आता DRIवर शिफ्ट झालो आपण, डायरेक्ट सीडेड राईस. ओके, डायरेक्ट सीडेड राईसमध्ये जे काही आपण नॉर्मली गहू ज्वारी बाजरी जसं पेरतो तसं काय आहे वापसा कंडिशनला तुम्हाला राईस त्याच्यामध्ये लावायचं आहे. मग ते पंजाबमध्ये सगळ्यात जास्त त्याच्यासाठी आता काम चालू आहे. जे काही आपचं सरकार आहे तिथले काय आहेत जे आत्ताचे CM आहेत, ओके, माननीय काय कोण आहेत मान जे आहेत त्यांनी ती काय आहे इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. बट तरी पण त्याच्यामध्ये कालच परवाचंच आर्टिकल होतं मला वाटतं हिंदूला काहीतरी, त्याच्यामध्ये तेवढं कल्टिवेशन झालेलं नाही आहे. ओके, राईससाठी. मग ते व्हायला पाहिजे तिथं, का तर पाणी पण वाचलं पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन पण वाढलं पाहिजे. कारण की त्या एरियामध्ये काय होतं राईस झाला की व्हीट झाला की परत राईस परत व्हीट, जे काय आहे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आहे ते कमी झालेलं आहे. ओके, त्याचबरोबर काय आहे सॉईल सलाईन होत चाललेली आहे त्याच्यामधून. त्याच्यानंतर काय होतं अजून ह्या सबमर्ज राईस सॉईलमध्ये मिथेन बाहेर पडतो, ग्रीन हाऊस गॅस इमिशन वाढते. मग क्लायमेट चेंज काय आहे वाढत चाललेला आहे जो काही इफेक्ट आहे त्याचा. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं काय आहे तुम्हाला रिलेशन जे आहे सब्जेक्टचं एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्टमधून तिसरा सब्जेक्ट तुम्हाला लक्षात ठेवता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये तुम्हाला सॉईल सायन्समध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे सॉईल कॉन्झर्वेशन आणि ड्रायलँड ॲग्रिकल्चर. सॉईल कॉन्झर्वेशन काय आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट IWM. त्याच्यामध्ये मग कोणत्या मेथड आहेत काय आहे सॉईल इरोजन अँड इट्स मॅनेजमेंट, जे काही सॉईल इरोजन होतं आहे वेगवेगळ्या प्रकारचं ते कोणत्या गोष्टी आहेत त्या पाहिजेत. त्याच्यानंतर ड्रायलँड ॲग्रिकल्चर आणि त्याचे प्रॉब्लेम. ओके, ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये मग 3 ज्या गोष्टी आहेत जे की तुमचं 750 तुम्ही पाठ केलेलं 1150पर्यंत. ड्रायलँड ॲग्रिकल्चर आणि रेनफीड ॲग्रिकल्चर. ड्राय ॲग्रिकल्चर म्हणजे कितीच्या आतमध्ये पाऊस 750 mmच्या आतमध्ये, 750 ते 1150 ड्रायलँड ॲग्रिकल्चर आणि त्याच्या पुढे काय आहे तुमचं रेनफीड ॲग्रिकल्चर. मग ह्या प्रत्येकाचे काय प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला पाहिजेत, ते डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीनं आपल्याला लक्षात ठेवायचे. टेक्नॉलॉजी फॉर स्टॅबिलायझिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन रेनफीड एरियाज. रेनफीड एरियामध्ये काय आहे पावसाच्या कमी जास्त प्रमाणावरती काय होते ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन होते. आता यावर्षी बघा लवकर पाऊस आलेला आहे, लवकर सगळ्या गोष्टी होणार, त्याच्यामुळे काय आहे जर एकदम व्यवस्थित पाऊस पडला तर काय आहे क्रॉप प्रोडक्शन ह्या वर्षी वाढेल असा अंदाज आहे. खरीपाचा असेल रब्बीचा असेल सगळ्या गोष्टी लवकर सेटल होतील. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ते कशावरती डिपेंड आहे तर रेनफीड एरिया जो आहे तो, कारण की रेनफीड एरिया जो आहे तो सगळ्यात जास्त प्रोडक्शन देतो आहे इंडियामध्ये. ओके, एकच क्रॉपची जे काय आहे आपण बघितलं किती इंटेन्सिटी आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी इंडियाची अराऊंड 140च्या आसपास आहे. 140 ते 44च्या दरम्यान कुठेतरी तो आकडा येतो प्रत्येक वर्षी. ओके, त्याच्यावरती नाही आहे. म्हणजे काय आहे आपण 1.5 क्रॉप पण घेऊ शकत नाही आहे. एक क्रॉप आणि त्याच्यानंतर एका क्रॉपचा काय आहे फक्त इनिशियल पिरियड जो आहे तेवढं होतं आहे आपलं ॲव्हरेज जर बघितलं तर आपण. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत.
त्याच्यानंतर वॉटर कॉन्झर्वेशन आणि मॅनेजमेंट. वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय इन रिलेशन टू क्रॉप प्रोडक्शन, त्याचा जे काही पाणी दिलेलं आहे. वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय, आता मगाशी आपण बघितलं वॉटर यूज इफिशियन्सी ड्रिप इरिगेशनची बघितली, त्याची बघितली. बट इथं काय सांगितलं इन रिलेशन टू क्रॉप प्रोडक्शन म्हणजे काय असेल, काय कन्सेप्ट असेल त्याच्यामध्ये. हां, इनपुट म्हणजे काय, इनपुट काय आहे ह्याच्यामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही पाणी देताय, आउटपुट काय आहे, यील्ड आहे. यील्ड कोणत्या फॉर्ममध्ये, म्हणजे काय असेल तुमचे, जर फ्रूट क्रॉप असेल तर फ्रूट असतील, व्हेजिटेबल असेल ते रूट व्हेजिटेबल असेल, फ्रूट व्हेजिटेबल असेल, लिफी व्हेजिटेबल असेल, त्या कोणत्या फॉर्ममध्ये देते. म्हणजे काय आहे, जर तुम्ही 2 लिटर वॉटर दिलं तर त्याच्यामधून किती kg येतं आहे, ते म्हणजे काय आहे तुमचं वॉटर यूज इफिशियन्सी, डायरेक्टली कन्व्हर्ट इन यील्ड. ओके, ते म्हणजे काय आहे तुमची वॉटर यूज इफिशियन्सी. त्याच्यानंतर आहे क्रायटेरिया फॉर शेड्युलिंग इरिगेशन, वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, RSC वगैरे ते तुम्ही ऐकले असतील, सोडियम ॲब्सॉर्प्शन रेशो SAR, त्याच्यानंतर रेशोडियल काय RSC, सोडियम कार्बोनेट. ओके, अशा काही गोष्टी ऐकल्यात. 20 ते 100, 100 ते 200 असं काही पाठ केलं नव्हतं. कोरोनाची बॅच नव्हता ना तुम्ही, का होता लाटेत सापडलेला. हां, वाहक कोरोनाच्या लाटेत सापडला होता वाटतं. हां, त्याच्यानंतर काय आहे वेज अँड मीन्स ऑफ रिड्युसिंग रन ऑफ लॉसेस ऑफ इरिगेशन वॉटर. आपल्याकडे काय आहे पाऊस पडतो आहे. आता कोणी याच्यामधलं दापोली युनिव्हर्सिटीत असले तर एवढा पाऊस आहे पावसाळ्यात तिथं बाहेर पडून देत नाही, उन्हाळ्यात पाणी नाही आहे हॉस्टेलला वापरायला. ओके, ते काय आहे तर जे काही रन ऑफ लॉसेस आहेत ते जर कमी केले, वॉटर हार्वेस्टिंग केलं किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग जर केलं, ते काही ग्राउंड वॉटर रिचार्ज जर करू शकला तुम्ही त्याच्यामधून, तर ते काय आहेत मग त्याचे वेज आणि मीन्स काय आहेत त्या दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा टॉपिक जास्त विचारला जातो आहे. त्याच्यानंतर ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन, मग त्याचे कॉम्पोनंट वगैरे काय आहेत, बेनिफिट काय आहेत त्याचे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ड्रेनेज ऑफ वॉटर लॉक सॉईल, ड्रेनेज, सरफेस ड्रेनेज, सबसर्फेस ड्रेनेज ऐकलं असतील कन्सेप्ट तुम्ही, वॉटर लॉक सॉईलमध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर, जे काही इरिगेशन वॉटर देत आहे त्याच्यामध्ये सोडियम ॲब्सॉर्प्शन रेशो किती आहे ते बघणं गरजेचं आहे, RSC त्याचा किती आहे, त्याच्यानंतर त्याचा pH किती आहे ते बघणं गरजेचं आहे. इफेक्ट ऑफ इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स ऑन सॉईल अँड वॉटर पोल्युशन, इफेक्ट जे काही यमुनाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघत असाल, स्नोसारखं दिसतं आहे त्याच्यावरती, जे काही फोम आहे तो व्हाईट स्नो एकदम दिसतो आहे. ओके, राहुल गांधी सारखे ट्विट करत असतात त्याचा. ओके, जे काही नमामि गंगे आणि ती जे काही यमुना रिज्युनेशन प्रोजेक्ट आहे, ओके, ज्याचे नितीन गडकरी साहेब मंत्री आहेत सध्या. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर काय आहे इरिगेशन प्रोजेक्ट्स इन इंडिया, ज्याच्यावरती आता तुम्हाला रिसेंटली क्वेश्चन विचारला होता बघा, 30 वर्षात नव्हता पण 2024ला तो, मग 2025ला तुम्हाला असाच एखादा टॉपिक आयोग देईल आणि त्या तुम्ही मेन्सला असाल तर ती मेन्स तुमची जाईल कशासाठी, एका क्वेश्चनसाठी, एवढा ऑप्शनल करून. त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला 360 डिग्री ऑप्शनल कव्हर करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये काय आहे फार्म मॅनेजमेंट आहे, स्कोप आहे, इम्पॉर्टन्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ फार्म प्लॅनिंग. मॅनेजमेंट महत्त्वाचं, त्याच्यानंतर त्याचे स्कोप काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी तर आपल्याला लिहिता येतात. फेको आपने पुरी ताकद से, स्कोप आणि इम्पॉर्टन्स आपण सगळीकडे लिहिलेले आहेत डिग्रीमध्ये, पण ते नाही लिहायचे आपल्याला. आता आपल्याला काय आहे टू द पॉईंट टेक्निकल पॉईंट द्यायचे आहे. अगोदर आपल्याला स्कोप आणि इम्पॉर्टन्स या दोन्हीमधला डिफरन्स शिकायचा आहे. स्कोप म्हणजे काय आणि इम्पॉर्टन्स म्हणजे काय, आपण दोन्हीमध्ये सारखंच लिहिलेलं आहे. काय विचारले ते नाही, आपल्याला फक्त काय आहे ते पेज भरायचं आहे. ओके, आणि परत सरांकडे जायचं आहे, सरांनी पेपर चेक करून सर 3च दिले, 3.5 करा राव. हां, ॲग्रिकल्चरमध्ये चालतं आहे सगळं. ओके, त्याच्यानंतर काय आहे ऑप्टिमम रिसोर्सेस यूज आणि बजेटिंग. जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा काय आहे तुम्हाला ऑप्टिमम यूज करायचा आहे. जो काही लोकल यूज आहे ज्याचं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे काय आहे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. कुणी इन्व्हेंट केलं झिरो बजेट नॅचरल फार्मिंग? सुभाष पालेकर सरांनी इन्व्हेंट केलं. ओके, आणि इथनं पुढं अधिकारी होणार आहे आपण. जे काही मोठे हस्ती असतील त्यांची नावं माननीय, आदरणीय अशी घ्यायची असतात. ओके, ते एक लक्षात ठेवा. नाहीतर पंतप्रधान कोण आहेत डायरेक्ट नाव घेणार आपण असं नाही, आपण अधिकारी होणार आहे. ओके, त्याच्यामुळे कुठेही लक्षात ठेवा इथून पुढे अधिकारी होण्याचा प्रवास, अधिकारी व्हाल नाही व्हाल, आयुष्यात रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट भेटेल. ओके, भेटेल म्हणून देऊ नका. ओके, ते म्हण आहे म्हणून तसं चालू नका, पण देत राहा. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे इकॉनॉमिक्स ऑफ अ डिफरंट टाईप्स ऑफ अ फार्मिंग. कारण की आत्ता ज्या सवयी लावतात त्या तुमच्या ओरिजिनल काय आहे
ज्यावेळेस इंटरव्ह्यू आहे प्रेशरमध्ये ओरिजिनल माणूस दिसतो. ओके, त्याच्यामुळे आत्ताच नॉर्मली त्या सवयी लावायच्या ज्याच्या काय आहे तुम्हाला त्या आपोआप काय आहे त्या कन्वर्ट होत जातात. ओके, इकॉनॉमिक्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ फार्मिंग सिस्टम. आता तिथं पण आपण काय बघितलं होतं, क्रॉपिंग सिस्टम आणि फार्मिंग सिस्टम, पण ह्या काय आहे इकॉनॉमिकच्या दृष्टीनं आहेत. मग इथं काय आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे ते जे टाईप आहेत ते तुम्हाला इथं येतात. ओके, स्पेशलाइज फार्मिंग वगैरे 50%पेक्षा जास्त इन्कम असेल तर ते स्पेशलाइज फार्मिंगमध्ये, मिक्स फार्मिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं येतात. मग त्या दोन्हीमधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे, कशाच्या बेसिसवरती क्वेश्चन विचारलेला आहे तो. ओके, नाहीतर विचारला सेक्शन बीमध्ये क्वेश्चन आणि तुम्ही फार्मिंग सिस्टम एमधली लिहिता ॲग्रॉनॉमीतली, मार्क जाणार आहे. ओके, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक मार्केट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजीज फॉर डेव्हलपमेंट, मार्केट इंटेलिजन्स, याच्यावरती सगळ्यात क्वेश्चन महत्त्वाचे आहे. कारण की सध्याचं जी काही 2014ची पॉलिसी ज्यावेळेस काय आहे माननीय पंतप्रधानांचं जे सरकार आलं, सध्याचे रिसेंट पंतप्रधान त्यांचं सरकार आलं त्यावेळेस काय आहे त्यांचं पहिलं इनिशिएटिव्ह मार्केटिंगसाठी काय आहे इनाम 14 एप्रिल 2016ला आलं ते. ओके, त्या सरकारच्या काळामधलं. मग त्याच्यामध्ये काय आहे सिंगल विंडो सिस्टम जी आहे ती मार्केटिंगसाठी तयार करण्यात आली. मग त्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामुळे काय आहे मार्केट इंटेलिजन्सला सध्या महत्त्व आहे. मार्केटमध्ये काय विकतं आहे त्याच्यामुळे त्याच्यानुसार काय आहे मार्केटिंग शिफ्ट होतं आहे. आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट येण्याचं कारण काय आहे, मार्केट इंटेलिजन्स. त्याचं मार्केटमध्ये महत्त्व आहे, डिमांड आहे, त्याच्यामुळे आपण ते ग्रो करतो आहे. किंवा आपण गावा जे काही याच्यासाठी प्रोसेसिंगसाठी जास्त यूज केलं जातं त्याच्यामुळे गावा जास्त लावला जातो आहे. त्याच्यानंतर कस्टर्ड ॲपल यूज केलं जातं आहे त्याच्यामुळे सध्या कस्टर्ड ॲपल तुम्ही NMK गोल्ड व्हरायटी बघितली असेल ग्रो केलेली. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानुसार काय आहे आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारते. इकॉनॉमिक्समध्ये जर बघितलं तुम्ही सगळ्यात जास्त क्वेश्चन जर बंच बघितला तुम्ही तर इथं विचारलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे प्राईस फ्लक्च्युएशन अँड दिअर कॉस्ट. ओके, जे काही प्राईस फ्लक्च्युएशन होतं त्याच्यामध्ये काय आहे पॉट, या 3 कमोडिटी पोटॅटो, ओनियन, टोमॅटो या 3ही कमोडिटी आहेत त्यांचे प्राईस फ्लक्च्युएशन सगळ्यात जास्त तुम्हाला पाहायला भेटते. आता दिवाळी येईल, कांद्याच्या भाव काय आहेत वाढतील. ओके, लासलगाव सगळ्यात मोठं मार्केट नाशिकमधलं. ओके, कांद्याचं. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही न्यूजमध्ये ऐकत असता, मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्या दृष्टीने. ओके, रोल ऑफ कॉपरेटिव्ह इन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, ज्या काही कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत, काही कॉपरेटिव्हचा ॲक्ट आहे. ओके, मग ह्या परत तिथं तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन आहे कशामध्ये पॉलिटीमध्ये कितवी अमेंडमेंट. ओके, 90 बरोबर का, इयर 2011. हां, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या दृष्टीने आपला अभ्यास झाला पाहिजे, इकडं कॉम्बिनेशन लागलं पाहिजे. टाईप्स अँड सिस्टम ऑफ फार्मिंग अँड फॅक्टर अफेक्टिंग देम, जे काही टाईप्स आहेत ह्याच्यामधले. ओके, किंवा सिस्टम आहेत त्याचे जे काही फॅक्टर अफेक्ट करतात त्या सगळ्या गोष्टी. ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसी वेगवेगळ्या ज्या आहेत जे काही आयोग ठरवतं आहे. ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसी म्हणजे काय येणार ह्याच्यामध्ये सांगा बरं मला. MSP. ओके, MSPमध्ये कशाच्या ह्याच्यावरती ठरवले जाते, रिकमेंडेशन कुणाच्या आहेत त्याच्यामध्ये. रिकमेंडेशन CACPच्या ह्याच्यावरती ठरवलं जातं आहे. ओके, आणि कोणत्या कमिटीनुसार ते दिलं जातं आहे 1.5% काहीतरी दिलं जातं ना, 1.5 टाईम्स 1.5 टाईम्स जो काही तुमची ऑपरेशनल कॉस्ट आहे किंवा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे त्याच्या काय आहे 1.5 टाईम्स दिलं जातं. ओके, म्हणजे 150%. तुमचा 100 रुपये खर्च झाला आहे तर कमीत कमी तुम्हाला त्याच्यावरती काय आहे गव्हर्नमेंट 150 रुपये देईल. ओके, असं काहीतरी सांगितलेलं गणित ऐकलं आहे. एवढा सारा मोठा प्रॉब्लेम चालला होता त्याच्यासाठी, एवढे दिवस शेतकरी तिथं बसले उपोषणाला. मग आपण ॲग्रिकल्चर म्हणून तो ॲक्टमध्ये काय चाललं होतं हे बघणं महत्त्वाचं होतं. ओके, मग हे कुणाच्या रिकमेंडेशननुसार चाललं होतं किंवा त्याची जी काही कमिटी होती. परत तिथं आलो आपण, डॉक्टर MS स्वामीनाथन सर जे आहेत त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्याच्यामधल्या भरपूर साऱ्या रिकमेंडेशन दिलेल्या आहेत, पण त्याच्यामधल्या थोड्याच जे काही रिकमेंडेशन आहेत त्या आयोगाने काय आहेत फॉलो केलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर मग काय आहे क्रॉप इन्शुरन्स. क्रॉप इन्शुरन्समध्ये काय आहे महत्त्वाचं, कोणती योजना आयोगाची, प्रधानमंत्री फसल विमा योजना. म्हणजे याच्यामध्ये काय आहे वेगवेगळे पर्सेंटेज आहेत. खरीप क्रॉप जर गेलं तर त्याच्यासाठी किती %, काहीतरी आहे 1.5, 2, 2, 5. ओके, खरीप, रब्बी, हॉर्टिकल्चर अँड कमर्शियल क्रॉप. ओके, असं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानुसार काय आहे तुम्हाला तो क्लेम करता येऊ शकतो. ओके, किंवा महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने जर आली होती मध्ये काय आहे 1 रुपयात क्रॉप इन्शुरन्स
जी स्कीम आली होती त्या सगळ्या गोष्टी, मग महाराष्ट्राच्या दृष्टीने ते, इंडियाच्या दृष्टीने ते स्कीम तुम्हाला पाहावे लागतील. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कॅलॅमिटीज इन्क्लुडेड आहेत, कोणत्या एक्सक्लुडेड आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत इकॉनॉमिक्समध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन त्याचं इम्पॉर्टन्स अँड रोल, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे मेथड ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम. एक्सटेन्शन प्रोग्राम जो आहे, जो की अगोदरचा होता शांतिनिकेतन प्रोजेक्ट, आठवतं आहे हिस्ट्रीमध्ये काहीतरी वाचलं असेल कधी, किंवा आता येईल तुम्हाला. शांतिनिकेतन प्रोजेक्ट कुणाचा होता, काय आहे, एज्युकेशन पॉलिसी, मग एक्सटेन्शन पॉलिसी कशा कशा चेंज होत गेलं, ते जर सगळं काही इव्हॉल्युशन आहे आत्तापर्यंत तुमच्या GIS पर्यंत जे काही कम्युनिकेशन होतं आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर काय आहे सोशिओ इकॉनॉमिक सर्वे अँड स्टेटस, बिग, स्मॉल आणि मार्जिनल फार्मर. मार्जिनल कितीपर्यंत, काय क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये किती असतात, मार्जिनल. त्याच्यानंतर काय येतो, स्मॉल. त्याच्यानंतर मीडियम. त्याच्यानंतर लार्ज. सेमी मीडियम गायब. ओके, मार्जिनल किती, अप टू 1 हेक्टर, रिमेनिंग बघून या. ओके, इंडियामध्ये सगळ्यात जास्त कोणते आहेत तर मार्जिनल आणि स्मॉल आहेत. ते किती आहेत, अराउंड मोर दॅन 86% तुम्हाला काय आहे ते सापडतील. ओके, लार्जमध्ये 0.014% काहीतरी तुम्हाला सापडतील, 5%च्या आसपास. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग हे क्लासिफिकेशन, मग हे नॉर्मल क्लासिफिकेशन आहे, आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये यायला पाहिजे. तिथून 1 हेक्टरपासून 10 हेक्टरपर्यंत, अबाउट 10 हेक्टर जे काही क्लासिफिकेशन आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत. ओके, मग ह्याच्यामुळे काय आहे, आपले यील्ड जे आहे किंवा काही पॉलिसीज ज्या आहेत त्या आणणं आपल्याला अवघड आहे. कशामुळे तर हे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत. हे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर होण्यामागे काय आहे तर जे काही बल्जिंग ऑफ पॉप्युलेशन, जे काही पॉप्युलेशन वाढतं आहे. ओके, ते पॉप्युलेशनमुळे काय आहे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर, एक माणूस त्याचे 2 पोरं, त्या 2 पोरांची परत 4, 4ची परत 8, असे जे काही लँड फ्रॅगमेंटेशन होत गेलं. कारण की आपल्याकडे काय आहे इनहेरिटन्स राईट आहे. ओके, त्याच्यानुसार काय आहे प्रॉपर्टी डिवाइड होते हाफ 50-50मध्ये. ओके, त्याच्यामुळे काय आहे फ्रॅगमेंटेशन वाढत गेलं. फ्रॅगमेंटेशनमुळे काय झालं, मेकॅनायझेशन करणं अवघड आहे. म्हणजे काय आहे, ज्याच्याकडे अर्धा एकर आहे तो फार्म मेकॅनायझेशन करू शकतो का, ट्रॅक्टर घेऊ शकतो का, ड्रोन घेऊ शकतो का, नाही. मग त्याच्यामुळे काय आहे, त्याच्याकडे काय आहे यील्ड जास्त, मग तो काय आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग करू शकत नाही जरी पॉप्युलेशन जास्त असली तरी आपली. मग ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला काय आहे कुठेतरी ॲड्रेस करावा लागेल. मग तो इकॉनॉमिक सर्वे करून काय आहे सोशिओ इकॉनॉमिक सर्वे ते आपल्याला पाहावे लागतील. त्याचबरोबर काय आहे मार्जिनल फार्मर्स आणि लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर आहेत, यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हळूहळू काय आहे जमीन राहिली आता 1 गुंठ 2 गुंठ, काय करणार आहे, शेती करू शकत नाही, विकून टाका, त्याचे पैसे काहीतरी यूज करा. मग काय आहे त्याच्यामधून लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर्स जे आहेत ते जास्त तयार होतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे मायग्रेशन जास्त चाललेलं आहे, रुरल टू अर्बन. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे ट्रेनिंग प्रोग्राम फॉर एक्सटेन्शन वर्कर, जे काही KVKमध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं आहे, किंवा KVK असेल त्याच्याबरोबर खादी ग्राम विलेज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जातात. त्याच्यानंतर आपलं काय आहे मिटकॉन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, ते जे काही ट्रेनिंग आहे ते प्रोव्हाइड केलं जातं, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ कृषी विज्ञान केंद्राज इन अ डिसेमिनेशन ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी. ज्या काही ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आहेत त्याचं डिसेमिनेशन करणं, जे काही लॅब टू लँड प्रोग्राम, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे KVKचा. अंडर कुणाच्या अंडर येतं हे KVK, बोला ऑनलाईनवाले, काय तुमच्या कॉलेजच्या वगैरे अंडर येते काय, असं काय आहे का? हां, कुणाच्या, बोला बोला मोठ्यानं. ICR. मग आपण एवढं पाप केल्यासारखं काय हळून बोलतोय, मोठ्यानं बोलायचं. हां, नंतर तुम्हाला 100 माणसं ऐकणार आहेत. ओके, घाबरायचं नाही. ओके, कोणती कमिटी त्याच्यामध्ये, मोहनसिंग मेहता कमिटी. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी रिकमेंड केलं होतं ICRनुसार. मग आत्ता किती आहेत, आत्ता 742 होते, ह्यावर्षी परत ते वाढले असतील, मागच्या याच्यानुसार ते दरवर्षी वाढत चाललेले आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इकडं आहे महाराष्ट्रातलं किंवा इंडियातलं सगळ्यात फेमस, सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट करणारं KVK ऑफ बारामती. ओके, एकदम बेस्ट आहे. त्याच्या शेजारी काय आहे अबायोटिक ट्रेस रिसर्च मॅनेजमेंट, ते काही MCRला वगैरे तुम्ही पाठ केला असेल त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर काय आहे NGOज आणि सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत, अप्रोच
फॉर अ रुरल डेव्हलपमेंट. वेगवेगळे काय आहेत NGO आहेत किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, त्यांनी काय आहे वेगवेगळे अप्रोच डेव्हलप केलेले आहेत. कशासाठी? डिसेमिनेशन करण्यासाठी. ओके, ज्या काही ॲग्रिकल्चर पॉलिसीज आहेत किंवा ॲग्रिकल्चर प्रोग्राम्स आहेत, स्कीम आहेत किंवा बाकीचे जे काही त्याच्यामधून काय आहे बिझनेस तयार केलेले असतील, छोटे छोटे स्टार्टअप आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. आणि यांच्यामध्ये आत्ता सध्याची महत्त्वाची सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे त्याच्यासाठी काय आहे सगळ्यात महत्त्वाची स्कीम ड्रोन दीदी पॉलिसी. ओके, त्याच्यामध्ये काय आहे त्यांना सबसिडी प्रोव्हाइड केली जाते 50% आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यांना ट्रेनिंग फ्री आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, जे काही वुमन एम्पॉवरमेंटसाठी ते ड्रोन दीदी पॉलिसी आणलेली आहे. या सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्या सिलेबसमध्ये आहेत. कशाच्या? पहिल्या पेपरमध्ये. ओके, आज पहिल्या पेपरचाच डोस बास. ओके, हा सगळा सिलेबस आहे आपल्याला पहिल्या पेपरमध्ये. मग ह्याच्यामधले 4-5 पॉईंट तरी लक्षात राहतील. ओके, परत घरी गेल्यानंतर 2-3 वेळा वाचून घ्या. मग ह्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आता तुम्ही पुस्तक उघडाल ओके कोणतंही ॲग्रिकल्चर रिलेटेड, तर ह्या सिलेबसमधून आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते घ्यायला तुम्ही सुरुवात करता. ह्याच्यासाठी सिलेबस महत्त्वाचा आहे. किंवा तुम्ही आता ॲग्रोवन हातात घेतला किंवा कोणताही द हिंदू हातात घेतला. द हिंदूमध्ये जर शनिवारी झिरो एरर जे आहे, सॉरी झिरो एरर म्हणतो आहे, झिरो एरर एक पुस्तक आहे MPSC मधलं ओके सरांचं. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये झिरो ग्राउंड म्हणून एक आर्टिकल येतं दर शनिवारी द हिंदूला. त्याच्यामध्ये जनरली ॲग्रिकल्चर तुम्हाला रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात. किंवा कुरुक्षेत्र तुम्ही वाचाल, ॲग्रोवन वाचाल. मग आपल्याला ह्या सिलेबसच्या रिलेटेड काय सापडतं आहे का त्या ह्याच्यामध्ये, किंवा थ्रूआउट न्यूजपेपरमध्ये काय सापडतं आहे का हे आपण बघतो. ह्याच्यासाठी आपल्याला सिलेबस वाचायचा किंवा पुस्तकामध्ये काय सापडतं आहे का त्याच्यासाठी सिलेबस वाचायचा. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मी काल म्हटलं होतं हे सारं ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. बाकीचे तर सगळे सुरुवात करणार आहेत. बाकीच्यांनी तुमच्याबरोबर जे विदाऊट ह्याच्या सुरुवात केली असेल त्यांनी वीडची डेफिनेशन पाठ करायला सुरुवात केली असेल, पण वीडच्या डेफिनेशनवरती बाबा क्वेश्चनच येत नाही आहे सध्या. हे माहीत असणं गरजेचं आहे. अगोदर तुम्हाला काय आहे काय सोडायचं हे समजलं पाहिजे. ओके, कोणाच्या नादी नाही लागायचं. हे समजलं की आयुष्य सुखकर होतं, ते महत्त्वाचं आहे. आपल्याला काय आहे महत्त्वाचं ते बघायला तुम्ही सुरुवात केली. ओके, जसं की काय आहे पोपटाचा डोळा दिसतो आहे, तेवढा दिसला आपल्याला की काय आहे ह्या सिलेबसमध्ये हे बसतं आहे. तुम्हाला काय आहे स्टिक टू द कंटेंट राहणं गरजेचं आहे. ते जर दिसलं तर काय आहे तुम्हाला ही जी जर्नी आहे एकदम सोपी होणार. आणि अशी सेम जर्नी तुम्ही फॉलो करा कशामध्ये GSमध्ये पण आणि ऑप्शनलमध्ये पण. ह्या सोडून जर दुसरं कोणी तुम्हाला काय सांगत असेल ह्या 3 स्टेजेस सोडून, काय आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं सिलेबस. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय महत्त्वाचं बघितलं होतं प्रिव्हियस इयर पेपर किंवा क्वेश्चन. आणि तिसरं काय आहे स्टडी मटेरियल. ह्या 3 गोष्टी सोडून जर तुम्हाला कोणी सांगत असेल ह्या मार्केटमध्ये की अल्टिमेट गाईड अवेलेबल आहे आणि तो सगळं तुम्हाला करू शकतो, नाही, ह्या 3 गोष्टी बघितल्याशिवाय तो गाईडसुद्धा अभ्यास करू शकत नाही. कारण की मी पण काय सांगतो आहे तुम्हाला त्याच बेसवरती सांगतो आहे. कारण की बेस काय आहे आयोगाचा बेस आहे. आपल्याला कुठल्या क्लासचा बेस घ्यायचा नाही, काय नाही. आयोगाने काय सिलेबस दिला, आयोगाने काय क्वेश्चन विचारले आणि त्याच्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल. ओके, जसं की मी तुम्हाला सांगितलं DK दास सरांचं तुम्ही बुक जर वाचलं तर ते 1200 पानांचं पुस्तक आहे. ओके, आता तुम्हाला जेनेटिक्स शिकवायला मी कुंदन सिंग सरांचं पुस्तक वाचतो आहे सध्या. जवळजवळ 1200-1300 पानांचं ते पण पुस्तक आहे कमीत कमी. ओके, अपडेट होत चाललेलं आहे ते ऑलवेज. मग तेवढं नाही आहे महत्त्वाचं आपल्याला. ते आपल्याला त्याच्यामधले सर्टन टॉपिक महत्त्वाचे आहेत. आपल्याला काय आहे तुम्हाला कालच सांगितलं काय नाही व्हायचं, मास्टर नाही व्हायचं. आपल्याला काय व्हायचं आहे मार्कर. ओके, मार्क कलेक्ट करायचे, IAS IPS व्हायचं आहे, गाणं लावायचं आहे, घरी जायचं आहे, पप्पांचा एकदा सत्कार. ओके, आयुष्य सार्थक आहे. त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय आहे सिलेबस बघावा लागेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघावे लागतील, स्टडी मटेरियल आत्ता फिक्स करावे लागेल, तर कुठेतरी रिझल्ट येईल. नाहीतर ह्या मार्केटमध्ये फिरायला लागला प्रिलिम सापडतंय पुस्तक वाच, सापडतंय पुस्तक वाच, कितीही पुस्तक वाचली तरी एका पुस्तकातून 10 मार्क येत असतील तर दुसरं पुस्तक वाचल्यानं तुमचे 10चे 10.5 होतील. 11सुद्धा होण्याचे चान्सेस कमी आहेत. किंवा काही वेळेस ते जास्त वाचल्यामुळे तुमची 8 पण होतील. याचे जास्त कन्फ्युजन प्रत्येक ह्याच्यामध्ये तेच दिलेलं असणार, फक्त लँग्वेज प्रत्येकाची समजून सांगण्याची वेगळी असणार आहे. त्याच्यामुळे काय आहे एकदा सोर्सेस फिक्स करा, त्याच्यावरती नंबर ऑफ रिव्हिजन करा, त्याच्या नोट्स तयार करा. ओके, प्रिलिम्सपर्यंत तुम्हाला जे काही तुम्ही मेन्सचा आता अभ्यास करणार आहे डिसेंबरपर्यंत, तोपर्यंत काय आहे तुम्हाला नोट्स तयार करायच्यात. ज्यावेळेस तुम्ही मेन्सला असाल ऑप्शनलसाठी त्यावेळेस तुम्हाला 3च गोष्टी सांगितल्यात. काय आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या काय आहे राईट, रिवाईज आणि ॲनालिसिस. या 3 गोष्टी त्या काळामध्ये तुम्हाला नोट्स तयार करायच्या नाहीत तरच तुम्ही माझ्याकडे या. ओके, जर तुम्हाला नोट्स लिहायला जमत असतील तरच. कारण की जेनेटिक्स चालू होणार, जेनेटिक्स चालू झाल्यानंतर प्रत्येकाच्या नोट्स चेक केल्या जाणार. मग मी नोट्स चेक करायला लागलो की जे नोट्स तयार करत नाहीत ते येत नाहीत क्लासला. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांचा तोटा होऊन जातो.
ओके, किंवा त्यांना मी नका बसू म्हणून सांगून देतो. आणि यावर्षी मी मागच्या वर्षी नुसतं म्हटलं होतं, यावर्षी मी आता पॅरेंट्सला कॉल करायला सुरुवात करणार आहे. जर करत नसाल तर काही थांबून इथं फायदा नाही आहे. घरच्यांचे पैसे घालवण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला माझ्याकडनं फी माझी परत पाहिजे असेल, तुम्ही अभ्यास नसेल करत, घेऊन जावा, काही गरज नाही. माझं कीर्तन दररोज ऐकून काही होणार नाही. याच्यामध्ये तुमच्या जर स्वतःच्या नोट्स नसतील आणि त्याचं जर तुम्ही काही करत नसाल, इथं येऊन फक्त ऐकत असाल, जाताय, सकाळी एक GSचा क्लास करून येत आहे, दुपारी एक ऑप्शनलचा क्लास करताय आणि घरच्यांना सगळ्यांना सांगताय की मी MPSC करतोय, UPSC करतोय, आत्ताच माघारी जावा, टाईम आहे. कारण की तुम्ही MBA करू शकता, बाकीचं काहीतरी MSc वगैरे त्याच्यामध्ये करिअर करू शकता अकॅडमिक्समध्ये. अजून इथं 1 वर्ष राहिला. इथलं काय आहे, सकाळच्या नाश्त्याची, 10 वाजताच्या चहाची, दुपारच्या जेवणाची, परत 5च्या चहाची आणि परत निवांत, रविवारी संध्याकाळी थाळीची. ही सवय लागली की ही सवय सुटत नाही. ओके, इथं निवांत राहायची सवय लागली, बाकीची कामं करू वाटत नाहीत. त्याच्यासाठी हे जर करायचं असेल तर इथं थांबा. ओके, आणि त्याच्यासाठी आत्ताच टाईम आहे, टाईम घ्या, विचार करा आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. ओके, ठीक आहे, थांबूयात. ऑनलाईनवाले काही क्वेश्चन असतील तर विचारा. ऑफलाईनवाले तुमचे काही क्वेश्चन असतील तर सांगा. उद्या आपण सेकंड पेपरला सुरुवात करू. सेकंड पेपरचा सिलेबस बघूया आणि जो काही टॉपिक सुरुवात होईल, जेनेटिक्सची सुरुवात होईल, नाही तर सिलेबस तरी पाहून होईल आपला, त्याच्यामधला ॲनालिसिस होईल, मग ते स्टार्ट करूया. ओके.